काय आहे? वारा. सगळ्यात महत्वाचं काय आहे? वारा. आता बघा मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती काहीतरी दिसतंय का प्रत्येकाला? दिसतंय का? पहिल्यांदा दिलेलं पृथ्वीवर हवेचा दाब एक समान नसतो. बरोबर आहे का बाबांनो? पृथ्वीवरती हवेचा दाब काय नसतो? एक समान नसतो. इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल स्थिती समांतर दिशेने होत असते. या हालचालीमुळे वाऱ्यांची निर्मिती होते. कधी कधी तुम्हाला विचारलं जातं वारा म्हणजे काय? तर वारा म्हणजे मित्रांनो कोणत्या दाबाकडून कोणत्या दाबाकडे वाहणे? बघा बरं का, हा पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्या. हे बेसिक आहे, याच्यावरती सगळे प्रश्न सुटतात. कोणत्या दाबाकडून? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे होणारी हवेची स्थितीत समांतर हालचाल म्हणजे काय आहे? वारा आहे. काय आहे? वारा. दिशेचं वहन जर बघितलं तर कशाकडून मित्रांनो? जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे होणारं स्थिती समांतर हालचाल म्हणजे काय? थोडक्यात वारा आहे. लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं, हवेच्या दाबातील फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवरती होतो. मग जिथं मित्रांनो हा फरक काय असतो? कमी असतो, तिथं मात्र काय असतात वारे मित्रांनो? वेग असेल का मंद गतीने असतील? वेगाने वारे वाहतील का मंद गतीने वारे वाहतील? बघा बेसिक सगळ्यात पहिल्यांदा वाऱ्याचं वहन म्हणलं तर कोणत्या दाबाकडून कोणत्या दाबाकडे? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. इथं पहिल्यांदा लक्ष द्यायचं. तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतात नाही, फक्त बघायचं. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे होणारी हवेची हालचाल म्हणजे काय? वारा आहे. मग मित्रांनो, हवेच्या दाबातील फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवरती होत असतो. जर फरक जास्त असेल तर वाऱ्याचा वेग, जर वेग बघा, जर फरक कमी असेल तर वाऱ्याचा वेग कसा असतोय? कमी असतो. लक्षात ठेवायचं. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे होणारं वाऱ्याचं वहन म्हणजे हवेचं वहन म्हणजे वारा. बेसिक कळलं? जर फरक जास्त असेल दाबामधला तर वारे कसे वाहतील? कसे वाहतील? आणि जर तो फरक कमी असेल तर कसे वारे वाहतील? मंद गतीने वारे वाहतील. लक्षात ठेवायचं. पुढे बघा मित्रांनो, वाऱ्याचा वेग देखील भिन्न भिन्न स्वरूपात आढळतो आणि वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्स या परिमाणामध्ये मोजला जातो. हे लक्षात ठेवायचं. परिमाण म्हणलं तर कोणतं आहे? नॉट्स किंवा किलोमीटर पर आवर. आपण म्हणतो ना वारा किती वेगाने वाहतो, मग काय म्हणतो आपण? किलोमीटर पर आवर ने वेगाने वाहणारा वारा. दुसरं कोणतं परिमाण आहे मित्रांनो? नॉट्स. कोणतं आहे? नॉट्स. कधी कधी आपल्याला वाऱ्याचा वेग कोणत्या साधनाने किंवा यंत्राने मोजला जातो असा पण प्रश्न आला होता. आता गट कशामुळे मध्ये मोजला जातो रे? हे झालं परिमाण. परिमाण म्हणलं तर नॉट्स. एखादं यंत्र वगैरे म्हणलं तर कोणता सांगता? दाब मोजण्यासाठी काय वापरतात? वायुदाब मापक. बरोबर आहे, वायुदाब मापक वापरतात. अजून दुसरं महत्त्वाचं अॅनिमोमीटर. ऐकले का? ऐकले का? कशासाठी वापरतात अॅनिमोमीटर? वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी. ह्या तिथं कुठेतरी सांगितलं, कारण त्याच्यावरती तुमच्या पेपरला प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे का? विसरायचं नाही. आणि दुसरं बॅरोमीटर सुद्धा आलायचं. कोणत्या दाबाकडून कोणत्या दाबाकडे होणार वहन? बघा समजून घ्या. पहिल्यांदा समजलं कळते, मग सगळे वारे वेगळे कळतात. लक्षात ठेवायचं. आपल्यासाठी महत्त्वाचं. बघा सर्व पृथ्वीच्या संदर्भात विचार करता पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वहनाच्या दिशेवरती होतो. बरोबर आहे का रे? परिवलन कसं आहे पृथ्वीच्या दिशेने म्हणलं तर? अरे पृथ्वी कशी फिरते? प्रश्न आला का नाही? कोणत्या दिशेने फिरते? पप्पू आठवतं का नाही? नाही आठवत? अरे पश्चिमेकडून काय करते? पूर्वेकडे फिरते. त्याला काय म्हणायचं? परिवलन म्हणायचं. त्याचा परिणाम कशावरती होतो? वाऱ्याच्या वेगावरती. जर मित्रांनो अशा दिशेने असेल तर वेग कसा असेल रे वाऱ्याचा? पृथ्वीचं परिवलन कोणत्या दिशेकडून होतं? वाऱ्याची दिशा जर या दिशेला असेल तर वाऱ्याचा वेग कसा असेल? का बरं जास्त असेल? कशामुळे? कधी कधी बघितल्या गोष्टी वेग वेग द्यायचं फिरकुल साईडला. वेग कोणत्या दिशेला जास्त असेल? मग कोणत्या परिवलनाच्या संदर्भामध्ये म्हणलं तर कोणत्या दिशेला जास्त जाईल वेग? पूर्वेला. कोणत्या दिशेला? मग या परिवलनाचा मित्रांनो वाऱ्याच्या वेगावरती सुद्धा काय होतो? परिणाम होतो. लक्षात ठेवायचं. आता तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, वारा ज्या दिशेने येत असेल त्याला म्हणायचं त्या दिशेचा वारा. बघा वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. सगळ्यात महत्त्वाची लाईन कोणती? वारे कोणत्या दिशेने येतात? ज्या दिशेने येतात त्या दिशेचा वारा म्हणून त्याचं नाव पडतं. लक्षात ठेवायचं. जर वारा येत असेल पश्चिम बाजूने तर काय म्हणायचं रे? काय म्हणायचं? बघा बरं का बेसिक आहे. मग कधी कधी तुम्ही म्हणता की नैऋत्य मोसमी वारे. मग कोणत्या दिशेने येत असतील ते? कोणत्या दिशेने येत असतील? कोणत्या? मग इकडून जर वाऱ्याची दिशा अशी असेल ती कोणत्या दिशेने येणारे वारा झाला? कोणता? मग मित्रांनो रिटर्नचे जे वारे आपण म्हणतो ते अशा दिशेने वाहतात. ते कोणत्या वारे झाले? कोणते वारे झाले? ईशान्य. याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे वारा ज्या दिशेकडून येतो त्याला काय म्हणायचं? वारा ज्या दिशेने येत असेल त्याच नावाने त्याला काय केलं जातं? ओळखला जातो. जर तो वारा पूर्वेकडे जात असेल तर रे पुढं सांगा कुठून येतात कोणते वारे? नैऋत्यकडून येत असतील ते वारे कोणते झाले? ईशान्यकडून येत असतील तर ते कोणतं? पूर्वेकडून येत असतील तर पूर्वीय वारे. पश्चिमेकडून येत असतील तर आपल्यासाठी महत्वाचं आहे. तिसरी महत्वाची फॅक्ट, वारे ज्या दिशेने येतात त्यांना काय म्हणायचं मित्रांनो? ज्या दिशेने येतात त्यांना काय म्हणायचं? त्याच दिशेने ते काय केलं जातात? ओळखले जातात. प्रत्येकाला कळलं का? नैऋत्यकडून येत असतील तर नैऋत्य. तुमच्या आयोगाने तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की अशा बाजूचा एक प्रश्न आपल्याला आला होता. दिशा फक्त ओळखायची होती. काय ओळखायचं होतं? दिशा. दिशेवरती प्रश्न आलेला होता. ते दिसतात का हे वारे? हे कोणते वारे असतील रे? हा नैऋत्य. आणि येणारे रिटर्नचे असतील ते कोणते असतील? कोणते असतील? आहे का नाही? हा कोणता वारा असेल? राजेश प्रश्न आला होता. कोणता वारा असेल? कोणत्या वारा असेल? हा घड्याळ बंद करून टाकला. आता काय घड्याळ ठेवायचं नाही आपल्याला. कळलं? हा ठेवलं बंद करून ठेवलं. काय ना तू तरी वाजवणार तुम्ही? या घड्याळबद्दल नाही बोल, इथलं बोलतोय का? व कसल्याही कोणत्या गोष्टीला जोडायचं नाही. बघा दिलेल्या नकाशाची आवड करा आणि वाहणाऱ्या वाऱ्याचा योग्य पर्याय निवडा. आता वाऱ्याच्या वळणाची दिशा कोणती रे? कोणती आहे? वळणाची दिशा ईशान्य. येतात कुठून? कुठून येत आहेत? म्हणून हा वारा कोणता असेल रे? कोणता वारा असेल? आणि हाच वारा जर अशा पद्धतीने तोंडावर करून निघाला असेल तर कोणता वारा झाला असता? कोणता वारा झाला असता? इथं लक्षात ठेवायचं, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे होणारं वाऱ्याचं वहन म्हणजे काय? हवेचं वहन म्हणजे काय? जर दाब जास्त असेल तर वाऱ्याचा वेग, जर दाब कमी असेल तर काय असेल? मग याच्यावरती पृथ्वीच्या परिवलनाचा फरक पडेल का? होईल का फरक? कशामध्ये मोजले जातात म्हणलं तर मित्रांनो? परिमाण कोणतं आहे? नॉट्स किंवा किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर तुमच्यासाठी महत्वाचं आहे. बेसिक प्रत्येकाला कळलं का? वारा म्हणजे काय कळलं का? कोणत्या दाबाकडून कोणत्या दाबाकडे? हा लय महत्वाचं बरं का. तुम्ही आता म्हणते सर जास्त दाब आणि कमी दाब का महत्वाचं? कारण मित्रांनो याच्यावरती सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. याच्यावरती प्रश्न विचारले तुम्हाला. बरोबर आहे का? तुम्ही ऐकलं असेल कधीतरी पृथ्वी सॉरी जमीन आणि पाणी यांच्या तापण्यामुळे सुद्धा वाऱ्यांची निर्मिती होते. ऐकलं असेल ना? मग वारे वाहतात मित्रांनो, मग जमीन लवकर तापते का? पाणी लवकर तापतं? हा लवकर तापते आणि लवकर पाणी लवकर तापतं का? उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं. इथं तुम्हाला तापमान हा फॅक्टर महत्वाचा आहे. जर तापमान कमी असेल तर वायुदाब कसा असेल रे? तापमान जर कमी असेल तर वायुदाब कसा असेल? हिवाळ्याच्या स्थितीमध्ये वायुदाब कसा असतो? कानावर कसा ताप पडतो? जास्त पडतो. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की तापमान कमी असेल तर मित्रांनो वायुदाब कसा असतो?
बघा लिहून ठेवा कुठे साईडला, दोन्ही गोष्टी याच्यावरती सगळ्या गोष्टीचा खेळ, तुम्हाला वारे कळले लगेच. तापमान कमी असेल तर काय असतं, दाब जास्त, आणि मग तापमान जास्त असेल तर सांगा, लिहून ठेवा कुठे साईडला. का बरं मित्रांनो तापमान जास्त असले वायुदाब कमी असतो, कोण सांगते मला? हवा कुठे असते? यस, एकच नंबर. कोणी सांगितलं रे? काय होते? हवा उष्णतेमुळे प्रसरण पावते आणि ती काय होते, विरळ होते. अगदी बरोबर, लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे त्याचा दाब कसा असणार आहे, कमी. मग तापमान जास्त असेल तर लक्षात ठेवायचं काय असतं मित्रांनो, वायुदाब कमी. आणि तापमान कमी असेल तर मित्रांनो वायुदाब कसा असेल, जास्त असेल. बघा आता जर भारतातली स्थिती जर तुम्ही बघितली हिवाळ्यामध्ये, बरोबर आहे का मित्रांनो, इथं हिवाळा आहे भारतामध्ये, म्हणजे उत्तर भारतामध्ये, आणि तुलनेने दक्षिण भारतामध्ये. मला सांगायचं वाऱ्याचं वहन कसं असेल सांगते तुम्हाला. इथं थंडी, इथं काय आहे, थंडी आहे. मग इथं दाब कसा असेल रे, कसा असेल बघा, लक्षात घ्या प्रत्येकाने. नसेल कळलं तर मला परत विचार, मी परत सांगतो. थंडी म्हणल्यानंतर इथं तापमान कसं असणार आहे, कसं असणार आहे, तुलनेने इथं तापमान कसं असणार मित्रांनो, तुलनेने कमी असेल जास्त असेल, पण तुलनेने कसं असेल तापमान. मग तापमान जर जास्त असेल तर तिथं मित्रांनो प्रामुख्याने दाब कसा असेल, कसा असेल. मग मित्रांनो इथं जर दाब कमी असेल आणि इथं जर दाब जास्त असेल तर वाऱ्याच्या वहनाची दिशा करून कशी असेल, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, म्हणजे वारे वाहताना कसे वाहतील, उत्तरेकडून दक्षिणेकडे. हे समजते का प्रत्येकाला? तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं. आणि ही जी गोष्ट समजून घेतली ना मित्रांनो, तापमान कमी वायुदाब जास्त, त्याच्यानंतर इथं दिले तापमान जास्त वायुदाब कमी, याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे. बेसिक मध्ये बोलतो, हे बेसिक मध्येच लक्षात ठेवायचं, कारण याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तुम्हाला प्रश्न दाखवतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला काय महत्त्वाचं आहे. बाकी आपण सगळे वारे वगैरे बघणार, सगळे वारे आणि राज्यसेवेला सुद्धा जास्त महत्त्वाचे, कंबाईनला सुद्धा एक प्रश्न येतो त्याच्यावरती कधी मध्ये आधी, कळलं? तर ते गोष्टी बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. तापमान जास्त असेल तर सांगा काय असतंय, काय असते दाब. हा प्रश्न सुटतो का बघा बरं, त्याच अंदाजावरती येते का, त्याच फक्त गोष्टीवरती. तापमान जास्त, दाब कमी जास्त, प्रत्येकाला सुटला पाहिजे. सोडवा रे, तर अजून दोन तीन सोडवायचे तुम्हाला, उत्तर सांगायचं मला. बरोबर, वाचा 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 पटकन. बरोबर चुकीचं आहे, कमी असतं. म्हणजे तापमान खूप जास्त असेल तर हवेचा दाब काय असणार आहे, काय असणार आहे. मग उत्तर बघितलं तर काय यायला पाहिजे तुमचं, काय यायला पाहिजे, दोन्ही स्टेटमेंट काय यायला पाहिजे, बरोबर यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, बरोबर यायला पाहिजे. बेसिक कळते का बाबा? या बेसिक गोष्टींवरती खूप सारे प्रश्न पेपरला विचारले आहेत. दिसायला बघितलं तर हा प्रश्न कसा दिसतो, तरी एवढा मोठा दिसते, पण आहे काय त्याच्यामध्ये, इथं फक्त तुम्हाला बघायचं हवेचे तापमान खूपच कमी असतं, त्यामुळे हवेच्या दाबाचं प्रमाण जास्त असतं. आणि उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतामध्ये हवेचं तापमान खूप जास्त असतं, म्हणजे हवेच्या दाबाचं काय मित्रांनो काय आहे, प्रमाण कमी असतं. लक्षात राहील का प्रत्येकाला? हवेचा दाब जिथं जास्त आणि कमी जिकडे असेल तर वाऱ्याचं वहन कोणत्या दिशेकडे असेल, सांगा सांगा सांगा. जास्त करून मग हा वायुदाब कमीचा पट्टा कसा तयार होत असतो मित्रांनो, का वायुदाब कमी म्हणतो आपण, तापमान कमी असेल तर वायुदाब जास्त, जास्त तापमानामुळे काय होतंय, काय होतंय, वारा प्रसरण पावते. लक्षात ठेवायचं, साहजिकच प्रसरण पावलं तरी काय होणार आहे, विरळ होणार आहे, हलका होणार आहे. मग त्याचा दाब कसा असणार आहे, कसे असणार आहे, कमी असणार आहे. समजलं का? जिथं जास्त तापमान तिथं दाब कसा असणार आहे, कमी असणार आहे. कारण काय, उष्णतेमुळे काय होते, हवा प्रसरण पावते. लक्षात ठेवायचं, आणि ती काय होते, विरळ होते. लक्षात एवढं तर प्रत्येकाला कळलं का नाही, समजलं का प्रत्येकाला? जास्त तापमान असेल तर वायुदाब कमी, जास्त तापमान असेल तर वायुदाब कमी, तापमान असेल तर वायुदाब. हे समजून घ्या, याच्यावरती प्रश्न विचारला. अजून एक सोडवायला देतो, ऑनलाईन वाले कळते का बाबा? हवा प्रसरण पावते, हलकी होते. एवढं लक्षात येईल का नाही? हलकी हवेचा दाब कसा असणार आहे, कसा असणार आहे, कमी. मग जास्त तापमानामुळे हवा काय होते, हलकी होते, आणि त्याच्यामुळे दाब कसा असणार त्याचा, एवढं तर कळलं नाही. आणि हवा असते, हवा बरोबर आहे. जास्त तापमान असलं तर हवा काय होते, काय होते, प्रसरण पावते. बरोबर आहे. प्रसरण पावलेली हवा कशी असेल, विरळ जाऊ कशी असेल, हलकी असेल का जड असेल. हलकीचा मित्र दाब कसा असेल, कसा असेल, दाब कसा असेल. मग जास्त तापमान असेल तर दाब कसा असणार आहे, ते कळलं का प्रत्येकाला? त्याच तुलनेत जर तापमान कमी असेल तर त्याचा मित्रांनो काय होणार आहे, हवा कशी असणार आहे, ते दाब. समजलं का? एवढं लक्षात ठेवा, बाकी काय लक्षात नाही राहिलं तरी चालतं. कळलं का बाबा ऑनलाईन वाले? हा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे. ओके, आता पुढे महत्त्वाचा मित्र आणखी एक गोष्ट सांगा, प्रश्न देतो सोडवायला, तो सुटला पाहिजे. सेम त्याच याच्यावरती, खालील विधाने भारतातील हिवाळ्यातील हवामानाची स्थिती वर्णन करतात, उत्तर काढायचं आहे. दुसरं झालं का रे? हा सोडवा, चला चला सोडवायचंय, वाचायचंय. वाचल्यानंतर कळलं बरं, आधी सांगतोय, लक्ष देऊन करायचं. सोडवा सोडवा. भारतातील हिवाळ्यातील हवामानाची स्थिती वर्णन करतात. उत्तर भारतामध्ये कमी तापमान असतं, बरोबर आहे, पहिली वर्णन दिले. दुसरं दिले की उत्तर भारतामध्ये उच्च दाब असलेले भाग असतो. तुम्ही बघितलंय कमी तापमान असेल तर काय असणार आहे, काय असणार आहे, उच्च दाब असणार. म्हणजे पहिले तर दोन करेक्ट आहे का, काय अडचण आहे का? आता तिसऱ्या स्टेटमेंट मध्ये ते म्हणते की हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो. कमी होत जातो का, उत्तरेकडे कमी होत जातो का? हे बरोबर आहे का स्टेटमेंट? कसं आहे, चुकीचं आहे. काय आहे, चुकीचं आहे. बाकी वारे जमिनीकडून कुठे वाहतात मित्रांनो, समुद्राकडे वाहतात. कारण काय, जमिनीकडून समुद्राकडे व्हायचं दाब. आता दाब कुठे जास्त असेल, पुढे दाब जास्त असेल, पुढे दाब असेल, उत्तरेकडे दाब असेल. बरोबर आहे का? जमिनीकडून कुठे वाहतात वारे, कारण जास्त दाबाकडून कुठे वारे वाहताना बघितलं आपण, पुढे बघितलंय. हे बघा, आता एक गोष्ट आपला भारत आहे, समजा तुम्ही लक्षात घ्या, भारत इथं प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये आता आपण आहे. इथं मित्रांनो कसं तापमान आहे, कसं तापमान आहे, इथला जो दाब असणार आहे तो कसा असणार आहे, कसा असणार आहे, जास्त दाब असणार आहे. कसा असणार आहे, आता साहजिकच मित्रांनो त्या जागी तुलनेने जर समुद्राकडे बघितलं तर इथं दाब कसा असणार आहे, मग कसा असणार आहे, कमी दाब असणार. इथं तापमान कसं आहे, जास्त. मग मित्रांनो वाऱ्याचं जे वहन असेल ते काय शिकला तुम्ही, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. मग इथं जर वारे कोणत्या दिशेने वाहतात, म्हणजे कुठून कसे वारे वाहतील, जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहतात. कोणत्या दिशेने वाहतात, जमिनीकडून. कारण इथं दाब कसा आहे मित्रांनो, वरती कसं आहे, जास्त आहे. कळलं का प्रत्येकाला? ही गोष्ट समजून या अशाच टाईपचे प्रश्न आपल्याला सेट करून दिले जातात. या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे, उत्तर पर्याय 3. समजलं का प्रत्येकाला, समजलं का? इथं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा वाऱ्याचं हवेचं वहन कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला म्हणतात, कोणत्या दाबाकडून कोणत्या दाबाकडे, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवेची होणारी हालचाल म्हणजे काय, वारा. बरोबर आहे. ज्या दिशेकडून ते वारे येत असतात त्यांना ते नाव प्राप्त होतं. लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. जर ते नैऋत्यकडून येत असतील तर कोणते वारे, नैऋत्य वारे. ईशान्येकडून येत असतील तर, पूर्वेकडून येत असतील तर पूर्वीय वारे. पश्चिमेकडून येत असतील तर, फक्त इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं, जास्त दाबाकडून. म्हणजे जास्त दाब कशामुळे मित्रांनो तयार होतो, तापमान जिथं कमी असतं, जिथं तापमान जास्त असतं तिथं काय असतं
काय असतंय? जिथं जास्त तापमान असेल तिथं वायुदाब, जिथं कमी तापमान तिथं वायुदाब. उन्हाळ्यामध्ये आणि जर हिवाळ्याची जर तुलना केली तर मित्रांनो वायुदाब कुठे जास्त असेल? कुठं असेल? कारण काय? तापमान. काय महत्वाचं आहे? तापमान महत्वाचं आहे. बेसिक फक्त कळलं का सांगा. तर प्रत्येकाला ऑनलाईन वाले बेसिक कळलं. मी आधी सांगितलं हा टॉपिक अवघड नाहीये, त्याला समजून घ्यायचं फक्त. एकदा समजून घेतलं की तुमचा कार्यक्रम फिट. याच्यावरती प्रश्न नैऋत्य मोसमी वारे, ईशान्य मोसमी वारे याच्यावरती प्रश्न विचारला. जगातले प्रमुख वारे. आता ते जगातल्या वाऱ्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. कशावरती? जगातल्या वाऱ्यांवरती चर्चा करायची आहे. बेसिक कळलं का बाबा? वारा कोणत्या दिशेकडून वाहतो? हळूहळू वाढल्या इकडे. मग जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. ते जास्त दाब आणि कमी दाब कळला ना? कशामुळे तयार होता हा? महत्वाचं काय आहे? इथं महत्वाचं आहे तापमान. काय महत्वाचं आहे? तापमान. राहील का देण्यात? मग मित्रांनो आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. मान्सूनच्या निर्मितीमध्ये जमीन आणि समुद्राचं पाणी तापण्याचा सुद्धा फरक मान्सूनवरती परिणाम करतो. बरोबर आहे का? विधान बरोबर आहे का? जमीन आणि पाणी महत्वाचं आहे का इथं? आहे का महत्वाचं? कारण दाब जर निर्माण कमी दाबाचा पट्टा जास्त दाबाचा पट्टा निर्माण व्हायचा असेल तर काय महत्वाचं इथं? पाणी समुद्र महत्वाचं का नाही? जसं तुमचं तापमान महत्वाचं, दोन घटक पण महत्वाचे का नाही? आता लक्षात ठेवायचं त्याच्यावरती. मान्सूनच्या निर्मितीवरती खालीलपैकी कोण परिणाम करतो? तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ते पण आहे. कळलं का? ध्यानात ठेवायचं. आपल्याला प्रश्न विचारले त्याच्यावरती आपण बोललो अजून डिटेलमध्ये, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. बघा असा पण प्रश्न विचारलाय. भारतीय मान्सून निर्मितीशी संबंध नाही असा पर्याय निवडा. याच्यामध्ये दिलेलं की हिंदी महासागर आशिया खंडांतर्गत भागाचा तापण्याचा थंड होण्याचा क्रियेतील तफावत येईल. त्याचं कारण मान्सून निर्मितीचं. बघा याच्यामध्ये हिंदी महासागर आणि आशिया खंडांतर्गत भागाचा तापण्याचा आणि थंड होण्याच्या क्रियेतील तफावत म्हणजे तुमचं जमीन आणि काय तापलंय? पाणी तापलंय. पाणी म्हणजे महासागर झाले आणि हा खंडांतर्गत भाग म्हणजे जमीन झाला. बरोबर आहे? त्याची तफावत सुद्धा दाबांवरती कारणीभूत ठरते. त्याचा परिणाम मान्सूनवरती होत असतो. लक्षात ठेवायचं. सेम तसंच मित्रांनो इथं दिलं ना हिमालय पर्वत बेटचं पठार, तर ते सुद्धा आहे मान्सूनच्या निर्मितीवरती. कारण काय कोण सांगते मला? सांगते काय होते? बरोबर ते अरे वारे अडवले जात नाही का त्याला? बरोबर आहे? तर ते पण आहे. आपण बोलू त्याच्यावरती डिटेल बोलायचं असेल त्याच्यामुळे लगेच नका येऊ. लोडवर येतात लगेच आहे ना? लोडवर येतात ना? हे बघा इथं कोणता घटक भारतात मान्सून वारे वाढण्यासाठी कारणीभूत असतो? भारताच्या तिन्ही बाजूने असणारा समुद्र असेल तर कारण, भूमिखंडाचा विस्तृत भाग असेल तर कारण, हे तुमची जमीन आहे आणि काय तुमचा पाणी आहे. कळलं? तर तसे पण प्रश्न विचार पुन्हा कारण त्याचं व्हायचं डिटेलमध्ये तुम्हाला अंदाज येईल. कळलं? तर पहिल्यांदा बेसिक मित्रांनो आता जगातले वारे तुमच्यासाठी महत्वाचे आहे. काय? जगातले प्रमुख वारे. टायटल द्यायचंय. हे कळलं ना? बाकी कोणत्या दिशेकडे चुकू नका बघा. स्टेट बोर्डमध्ये पण आहे तुमच्या, त्याच्यामुळे वाचायचं. पुढे बघा. वाऱ्यांचा कालावधी, वाऱ्यांची दिशा, व्यापलेला प्रदेश, हवेची स्थिती यावरून वाऱ्याचे पुढील प्रकार पडतात. कशावरून? वाऱ्याची वहनाची दिशा. जसं की वहनाच्या दिशेवरती तुम्ही कोणते वारे म्हटला? ज्या दिशेकडून येतात ते वारे म्हणजे वहनाची दिशा. दुसरं महत्वाचं आहे कालावधी. तिसरं महत्वाचं आहे व्यापलेला प्रदेश, हवेची स्थिती यावरून वाऱ्याचे जे काही प्रकार पडतात ते एकूण किती प्रकार पडतात मित्रांनो? 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार ग्रहीय वारे. कोणता वारे? ग्रहीय वारे. ग्रहीय वारे म्हणजे काय? प्लॅनेटरी विंड. ग्रहीय म्हणजे अख्ख्या ग्रहावरती जे वारे वाहतात त्यांना काय म्हणायचं? प्लॅनेटरी विंड. ग्रहीय म्हणजे काय? अख्ख्या ग्रहावरती ते वाहतात ना? मग या ग्रहीय वाऱ्यांमधला जो काय मित्रांनो बघा ग्रहीय वारे पृथ्वीवरती जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहतात आणि हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात. त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे म्हणतात. कोणते वारे? बघा आपल्यासाठी महत्वाचे वाऱ्याच्या वळणाची दिशा, कालावधी, व्यापलेला प्रदेश याच्या सगळ्यांवरून मित्रांनो वाऱ्याचे प्रकार केले जातात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे कोणता आहे? ग्रहीय वारे. आणि हा ग्रहीय वारे मित्रांनो पृथ्वीच्या संपूर्ण क्षेत्रावरती वाहत असतात म्हणून त्यांना काय म्हणायचं? ग्रहीय वारे. म्हणजे कसे? प्लॅनेटरी विंड. कसले? प्लॅनेटरी विंड. दिसते ना प्रत्येकाला? लक्षात घ्यायचं. त्याच्यामध्ये मित्रांनो आता बघा त्याचे मित्रांनो 3 प्रकार केले जातात. एक आहे पूर्वीय, दुसरा आहे पश्चिमी आणि तिसरा आहे ध्रुवीय. कोणता आहे? पहिला आहे पूर्वीय, दुसरा आहे पश्चिमी आणि तिसरा आहे ध्रुवीय. मग ध्रुवीय वारा कोणत्या ठिकाणी दिसेल आपल्याला? कुठे दिसेल? पृथ्वी गोलावरती कोणत्या ठिकाणी दिसेल हा? कोणत्या ठिकाणी? पुढं उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती जे वारे दिसतील ते कोणते दिसतील? याच्याबद्दल काही अडचण येत नाही कारण तुम्हाला प्रश्न बघितले ना, त्या आयोगाने प्रश्न विचारले म्हणजे पृथ्वीच्या संदर्भामध्ये तो प्रश्न विचारतो. बघा इथं मित्रांनो विषुववृत्ताचा कमी दाबाचा पट्टा आहे. कारण काय विषुववृत्ताचा कमी दाबाचा पट्टा असण्याचं काय? आता जास्त. मग इथं जर मित्रांनो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तर वाऱ्याचं वहन जे आहे ते कोणत्या दिशेकडे असतं? बघा मग इथं जर जास्त दाबाचा पट्टा आहे तर वाऱ्याचा दिशेने इकडून खाली असेल का वरती असेल? पुढे असेल. बरोबर आहे का? कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. मग सगळ्यात जो पहिला वारा आहे तो कोणता वारा आहे? कोणता वारा आहे? पूर्वीय. बघा विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात असताना पहिला जो वारा लागतो तो कोणता वारा लागतो? दुसरा कोणता लागतो? कोणता वारा लागतो? पश्चिमी वारा. तुम्ही जर बघितलं उत्तर गोलार्धामध्ये तर वारे त्यांच्या उजव्या दिशेने वाहतात आणि दक्षिण गोलार्धामध्ये गेल्यानंतर कोणत्या दिशेने वाहतात? डाव्या दिशेने वाहतात. कोणत्या? डाव्या. लक्षात ठेवायचं आपल्याला. बघा इथं जास्त दाबाचा पट्टा आहे. या वाऱ्याच्या वळणाची दिशा कुठून असेल? कोणत्या दिशेकडे चालले ते? तसं बघितलं तर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे. म्हणजे पहिला ध्यानात ठेवायचा कोणता? पूर्वीय. दुसरा आणि तिसरा बघा प्रत्येकाला कळलं पाहिजे. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाऱ्याचं होणारं वहन, हवेचं होणारं वहन म्हणजे वारा. मग विषुववृत्तावरती जर कमी दाबाचा पट्टा असेल आणि वरती जास्त दाबाचा पट्टा असेल तर वाऱ्याचं वहन कुठून असेल रे? वरून कसं असेल? लक्षात ठेवा. बेसिक फक्त देणार वरून कुठं असेल? म्हणजे जास्त दाबाकडून कुठं असेल? कमी दाबाच्या पट्ट्याकडे. तुम्हाला याच्यावरती मित्रांनो प्रश्न विचारलाय पूर्वीय, पश्चिमी आणि ध्रुवीय. याच्यावरती कायम लक्षात घ्यायचं. काय? पहिला पूर्वीय, दुसरा पश्चिमी आणि तिसरा सेम तसं विषुववृत्ताकडून दक्षिणेकडे जात असताना मित्रांनो सुद्धा पहिला कोणता वारा आहे? पूर्वीय, दुसरा आणि तिसरा ध्रुवीय. बघा पूर्वीय, पश्चिमी आणि तिसरा कोणता? ध्रुवीय. याच्यावरती आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. याच्यावरती काय झालेला? आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यात आता लगेच नका लिहू. पहिल्यांदा बघा नंतर आपण लिहूया सगळ्या गोष्टी. पहिल्यांदा बघा मित्रांनो जो आहे तो म्हणजे पूर्वीय वारा, ज्याला काय म्हणून ओळखलं जातं? व्यापारी वारे. काय म्हणून ओळखलं जातं? व्यापारी वारे. बघा तुमच्यासाठी महत्वाचं आहे. बघा दोन्ही गोलार्धात 25 डिग्री ते 35 डिग्री दिसते का रे? सेल्सिअस च्या दरम्यान असलेल्या जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात आणि पृथ्वीच्या परिवलनाचा या वाऱ्यावरती परिणाम होऊन त्याची मूळ दिशा बदलते. लक्षात ठेवायचं. मूळ दिशा कशी बदलते? उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात. ईशान्येकडून नैऋत्येकडे म्हणजे कोणत्या दिशेला मित्रांनो? बघा ईशान्येकडून नैऋत्येकडे म्हणजे कोणत्या दिशेला? उत्तर गोलार्धात असेल तर लक्षात ठेवायचं. हात कोणता ध्यानात ठेवायचा? उजवा. उत्तर गोलार्धात असेल तर कोणता? उजवीकडे. म्हणजे दिशेची वाहण्याची दिशा कोणती आहे? बघा कोणत्या दिशेकडे येतात वारे? कोणत्याकडे? ईशान्येकडून नैऋत्येकडे. गोलार्धात कोणता आहे तुम्ही? उत्तर. आणि त्या जागी जर तुम्ही दक्षिण गोलार्धात गेला तुमच्या वाऱ्याच्या वळणाची दिशा कशी असणार आहे? सांगा बरोबर सांगता. कोणत्या दिशेला असणार आहे? वायव्येकडून आग्नेयेकडे. कळते का प्रत्येकाला? तुमच्या बाजूने लक्षात. पहिल्यांदा पूर्वी वारा बघा तुमच्यासाठी महत्वाचा आहे, ध्यानात राहायला पाहिजे. कळते का? हे शाळेच्या पुस्तकातील आहे पण आपल्या शाळेतल्या सरांनी कधी शिकवलं नाही. खरं शाळेतील पुस्तकातलं येते आहे का? शाळेच्या पुस्तकातलं हे शालेय पाठ्यपुस्तकामधलं आहे. त्याच्यावरतीच आपल्याला प्रश्न विचारले जातात. ध्यानात ठेवायचं. बघा पहिल्यांदा कोणता वारा बघतो आपण? हे बघा पृथ्वी गोलावरती आपण वाहणारे वारे म्हणजे त्याला काय म्हणतात? ग्रहीय वारे. कोणते वारे? ग्रहीय वाऱ्याचे 3 प्रकार पडतात. कोणते 3 पडतात? पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे. बरोबर आहे का? सगळ्यात पहिल्यांदा वाहताना विषुववृत्ताजवळ वाहत असेल तर कोणता वारा असेल? कोणता असेल? त्याला दुसरं नाव काय? दुसरं नाव काय? त्याच्यानंतर त्याच्या वरती वाहणारा वारा कोणता असेल? कोणता? त्याला
म्हणायचं? प्रति व्यापारी. आणि तिसरा जो ध्रुवापाशी वाहणारा वारा असेल तो कोणता असेल? कोणता वारा असेल? ध्रुवीय वारे. एवढं तर प्रत्येकाला कळेल का नाही? ग्रह वाऱ्याचे किती प्रकार पडतात? किती प्रकार पडतात? पण जर विषुववृत्ताकडून उत्तरेकडे जाताना मला पहिला वारा कोणता लागेल? कोणता वारा लागेल? दुसरा वारा कोणता लागेल? तिसरा वारा कोणता लागेल? आयोगाचा प्रश्न आहे की ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रह वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा. काय उत्तर येईल याचं? काय येईल? कारण तुम्ही बघितलेला पहिला वारा कोणता आहे लगेच लगेच? कोणता? पूर्वीय वाऱ्याला दुसरं नाव काय? कसला वारा? त्याच्यानंतर वरती कोणता वारा? त्याचं दुसरं नाव कसला? व्यापारी. प्रति. आणि सगळ्यात वरती कोणता रे? कोणता वारा लागतो? ध्रुवीय वारा लागतो. मग याच्यावरती प्रश्न विचारलाय का? विषुववृत्ताकडून उत्तरेकडे जाताना म्हणलं ध्रुवाकडे जाताना पहिला वारा कोणता लागेल? कोणता? व्यापारी वाऱ्याचं दुसरं नाव काय? पूर्वीय वारे. पश्चिमी नावाचं दुसरं नाव काय? आणि तिसरा कोणता झाला? म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे? उत्तर पर्याय 2. बघा बेसिक मध्ये फक्त हे आहे की कसला वारा झाला अख्खा चाका म्हणलं तर यांना कसले वारे म्हणायचं? ग्रहीय वारे. ग्रहीय वाऱ्याचे किती प्रकार पडतात? किती प्रकार पडतात? 3. याच्यावरतीचे प्रश्न विचारले ते याच पद्धतीने विचारले. दुसरा प्रश्न सुद्धा बघा हे नाही झाला आपलं. गरजणारे 40 झाले का? नाही झालं. वापस ठीक आहे. पहिला कोणता वारा महत्वाचा आपल्यासाठी? मग कोणता वारा आहे? पूर्वीय वारा इथं महत्वाचा आहे. तर मित्रांनो दक्षिण गोलार्धात आग्नेयकडून कोणत्या दिशेकडे वाहतील? वायव्येकडे वाहतात. हे दोन्ही वारे विषुववृत्ताजवळ हवेच्या शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात आणि या वाऱ्यांना म्हणतात पूर्वीय वारे. मग मित्रांनो मला सांगायचं पूर्वीय वारे वाहण्याचं जर बघितलं तर साधारणतः उत्तरेला विषुववृत्ताच्या वाहतील का? वाहतील का? विषुववृत्ताच्या उत्तरेला दक्षिणेला वाहतील का? यांना काय म्हणायचं? पूर्वीय वारे. कोणत्या दाबाकडून कोणत्या दाबाकडे वारे वाहतात? उत्तर गोलार्धामध्ये यांची वळणाची दिशा कशी आहे? ईशान्येकडून नैऋत्येकडे. ईशान्येकडून दक्षिण गोलार्धात म्हणलं तर आग्नेयकडून. दिसतंय का? कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहतात हे? आग्नेयकडून. यांना काय म्हणायचं? पूर्वीय वारे. दिसते का पूर्वी वाऱ्याचा पट्टा? हा झाला मित्रांनो पूर्वी वाऱ्याचा पट्टा. ज्याचं मित्रांनो जर तुम्हाला विचारलं उत्तर गोलार्धात कोणत्या दिशेकडून वाहतात? ईशान्येकडून. आणि वाहण्याची दिशा बघा ना, इथं जर जास्त दाबाचा पट्टा आहे तर खाली कसा मित्रांनो कमी दाबाचा. वाऱ्याच्या वळणाची दिशा कोणत्या दिशेला आहे? ईशान्येकडून नैऋत्येकडे. दक्षिण गोलार्धामध्ये बघितलं तर इथं मित्रांनो कोणत्या दिशेकडून आहे? आग्नेयकडून. तुम्हाला याला कसला वारा म्हणायचा? पूर्वीय. आणि दुसरं नाव याला म्हणायचं व्यापारी. समजलं का? पहिल्यांदा बेसिक पहिला वारा कळला का? काही नाही कळलं तरी चालेल. इथं तुमच्यासाठी महत्वाचे आहे पट्टी. काय महत्वाचे आहे? पट्टी लक्षात ठेवायचा. पहिला पट्टा कोणता मित्रांनो? विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. त्याच्यावरती जास्त त्याच्यावरती जास्त. परत मित्रांनो कमी दाबाचे 2 पट्टे लक्षात ठेवायचे. तुम्हाला अंदाज येऊन जाईल. पहिला वारा कोणता आहे? पूर्वीय वारा. कोणता आहे? पूर्वीयचं दुसरं नाव कोणतं आहे? हे बघा याच्यामध्ये तसेच प्रश्न येण्याची जे आहे ना तर ती कमी आहे. कळते? पण तुम्हाला माहिती पाहिजे. काय तुम्हाला माहिती पाहिजे? जसं की राज्यसेवेला येऊन गेले त्याच्यावरती प्रश्न. याच्यावरती आपल्या कंबाईनला फक्त 2 ठिकाणी प्रश्न येतात. ते एक म्हणजे पैपुरा माणसून पुढे आहे माणसून. त्याच्यामध्ये नैऋत्य आणि ईशान्येच्या 2 गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. पण यांच्यावरती सुद्धा कंबाईनला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण एक्साइजच्या पहिला मित्रांनो काय केलं होतं आयोगाने? पृथ्वीच्या अंतरंगावरती प्रश्न विचारला होता. तुमच्या कंबाईनला पृथ्वीच्या अंतरंगावरती कधीच प्रश्न काल सोडवला आपण. माइंडसेट केलं का? केलं का? तुम्ही लेक्चरला होता का? लेक्चरला असायचं जे मी सांगत असतो इथं. आर टॅली बघितलं होतं आपण. त्या टॅलीने सांगितलं होतं पृथ्वीच्या बरोबर आहे अंतरंगाचे 4 प्रकारांच्या संदर्भात. सगळ्यात आतला कोणता होता रे? केंद्रावरण. एकच नंबर. त्याच्यानंतर कोणता होता? मध्यावरण. नंतर होता दुर्बलावरण होता. आठवते का? पहिल्यांदा. आणि सगळ्यात वरती कोणता होता? शिलावरण. कोणता होता? शिलावरण, दुर्बलावरण, मध्यावरण आणि केंद्राकडे असणारा. बरोबर आहे का? आठवते का काहीतरी? लेक्चर केलं असेल तर आठवण ना आर टॅली. तुम्ही वाचलंय कोणतं? एक सगळ्यात वरचा जो आहे तो पृथ्वीचा कोणता थर असतो? नाही हे ते वाचलेलं नाही. ते कोणतं पुस्तकात असले 3च थर. कोणता? गाभा. ऐकलं गाभा. दुसरा कोणता? प्रावरण, भूकवच. ऐकले ना असलं काहीतरी? ते वाचले का नाही? तसलं नाही वाचलं? ठीक आहे नका वाचू. काय नाही तुम्हाला नाही गरज तसल्याची. ठीक आहे जाऊ दे. ते जाऊ द्या. इथं पहिल्यांदा पूर्वी वारा कळाला का सगळ्यांना? कळला का? उत्तर गोलार्धात कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे? मी नंतर तुम्हाला 4 लिहून देतो. तेवढंच करायचं. वेगळं करायचं. फक्त समजून घ्या पहिल्यांदा. कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे? ईशान्येकडून नैऋत्येकडे. आणि दक्षिण गोलार्धात आग्नेयकडून. काही नाही आठवतं एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय? उत्तर गोलार्धात कोणत्या दिशेने वाहतात? उजवा. कोणती दिशा लक्षात ठेवायची? आणि वाऱ्याची दक्षिण दिशेला दक्षिण गोलार्धात असेल तर डावी. लक्षात ठेवायचं. मग डावी म्हणलं तर कोणत्या दिशेने जाणार हे वारे? सांगा. याला जाईल का? विसरू नका. बघा पुढचा महत्वाचा मित्रांनो तो म्हणजे पश्चिमी वारा. पश्चिमी वारा म्हणजे त्याचं दुसरं नाव काय आहे? प्रति व्यापारी वारे. कोणते आहेत? प्रति व्यापारी. बघा दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 60 डिग्री अक्षवृत्ताच्या जवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. पृथ्वीच्या परिवहनाचा परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा बदलते. दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयकडे तर उत्तर गोलार्धामध्ये मित्रांनो नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. या वाऱ्यांना म्हणतात कसले वारे? पश्चिमी वारे. लक्षात ठेवायचं. बघा सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या उत्तर गोलार्धात कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे? नैऋत्येकडून ईशान्येकडे. आणि दक्षिण गोलार्धात कसं बघितलं तुम्ही? वायव्येकडून आग्नेयकडे. बघा दिसते का प्रत्येकाला? वायव्येकडून दक्षिण गोलार्धात म्हणलं कोणत्या दिशेकडून वाहतात रे? वायव्येकडून आग्नेयकडे. बरोबर आहे का? सेम. आणि इथं बघितलं तर कोणत्या दिशेकडून वाहतात? नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. त्यांना कसले वारे म्हणायचं? पश्चिमी वारे. त्यांचं दुसरं नाव कोणतं? म्हणलं मागं कसलं व्यापारी? प्रति व्यापारी वारे. लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. दक्षिण गोलार्धात म्हणलं तर कोणत्या दिशेकडून? वायव्येकडून आग्नेयकडे. वायव्येकडून आग्नेयकडे. आणि उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून. बाकी पूर्वी वाराकडून कसं बघितलं होतं रे? ईशान्येकडून नैऋत्येकडे बघितलं होतं. आणि दक्षिण गोलार्धात कसं बघितलं होता? आग्नेयकडून. म्हणजे तेच का फक्त काय झालं? दिशा बदलली. बरोबर आहे का? दाबाचा पट्टा पण बदललाय का? कारण इथं झाला जास्त दाबाचा पट्टा आणि इकडे खाली झाला. तसं इथं जास्त दाबाचा पट्टा होता, वरती होता कमी दाबाचा पट्टा. याला काय म्हणायचं? कसला वारा म्हणायचं? पश्चिमी वारा. बघा पूर्वी वारा म्हणलं तर उत्तरेकडचं दिशेचं वळण कोणतं आहे? ईशान्येकडून. आणि मित्रांनो दक्षिण गोलार्धात काय आहे तो कसा आहे? आग्नेयकडून वायव्येकडे. पश्चिमी वाऱ्याचं दक्षिण गोलार्धात म्हणलं तर वायव्येकडून. आणि तसं उत्तर गोलार्धात म्हणलं तर नैऋत्येकडून ईशान्येकडे. आता तुम्ही एक गोष्ट शिकलात मित्रांनो, जिथं तापमान कमी असतं तिथं मित्रांनो दाब कसा असतो? मग दोन्ही ध्रुवांवरती दाब कसा असेल? मग जास्त दाबाकडून वाऱ्याचं वळण कसं होईल? कमी दाबाकडे. मग मित्रांनो ध्रुवीय वाऱ्याच्या संदर्भात जर बघितलं दक्षिण गोलार्धात त्याची वळणाची दिशा कोणती असेल? कोणत्या बाजूने कोणत्याकडे असेल? आग्नेय बाजूने. आणि मित्रांनो जर उत्तर गोलार्धात म्हणलं तर ईशान्येकडून नैऋत्येकडे. कोणत्या दिशेने असेल? ईशान्येकडून. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, उत्तर गोलार्धात असेल जर वारा मी असा इकडे वाहत असेल तर माझ्या वाऱ्याची वळणाची दिशा कशी असेल? माझ्या हाताच्या कोणत्या? उजव्या. आणि डाव्या बाजूला दक्षिण गोलार्धात असेल तर कोणत्या दिशेला? डाव्या. लक्षात ठेवायचं. मी वातावरण कोणत्या दिशेला वाहत? दक्षिण गोलार्धात. जास्त दाबाकडे असल्यानंतर कमी दाबाकडे जाताना कोणता हात आहे महत्वाचा? डावा. बघा इथं जास्त दाबाचा हे आहे पट्टा. आणि इथं मित्रांनो कसला दाबाचा पट्टा आहे रे? कोणत्या दाबाचा पट्टा आहे? वाऱ्याचं वळण कोणत्या दिशेला आहे?
जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. इथं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा विषुवृत्तामध्ये कसला पट्टा आहे, त्याच्या खाली बरोबर आहे, आणि सगळ्यात खाली. मग इथं बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा कोणता दाबाचा पट्टा आहे, कमी, नंतर नंतर आणि नंतर जास्त. सेम. मग तुम्हाला वाऱ्याच्या वळणाची दिशा काढता येईल का, माहिती झाल्यावर येईल का, नंतर कमी, नंतर इथं नंतर आणि नंतर. मग मला सांगायचं जास्त करून जर वाऱ्याचं वळण असेल कोणत्या दिशेला असेल, इकडे कमी म्हणल्यावर दिशा ईशान्येकडून नैऋत्येकडे. त्याच्यानंतर इथं जर वाऱ्याची दिशा अशी आहे तर कोणती असेल रे, नैऋत्येकडून ईशान्येकडे. आणि इकडे असेल तर ईशान्येकडून नैऋत्येकडे. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध इथं समजणं गरजेचं आहे. ग्रहीय वाऱ्यांचे एकूण किती प्रकार पडतात, पहिला कोणता वारा, त्याचं दुसरं नाव कोणते वारे, दुसरा वारा कोणता वारा, त्याचं नाव म्हणजे पश्चिमीचं नाव म्हणलं तर कसला वारा, प्रतिव्यापारी. पूर्वीचं नाव म्हणलं तर कोणता वारा, व्यापारी वारा. आणि दक्षिण गोलार्ध उत्तर गोलार्धामध्ये टोकाला दिसणारे कोणते, ध्रुवीय. राहील का लक्षात प्रत्येकाला ग्रहीय वाऱ्यांचे 3 प्रकार. अगदी सोपा आहे. याच्यावरती एक प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारला, तो तुम्हाला इझिली टॅकल झालेला होता. ऑनलाईन वाले क्लिअर का, मला माहिती आहे तुमच्या डोक्यावर काहींच्या जाऊ सुद्धा शकतात, हे जड आहे, तर ते पण लक्षात ठेवायचं. ध्रुवीय वारे दोन्ही बोलतात, ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात, त्यांना काय म्हणायचं, ध्रुवीय वारे म्हणायचं. आणि या वाऱ्याची दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून कशी असते, पश्चिमेकडे. तर हे कोणते वारे झाले, ध्रुवीय वारे विसरायचं नाही. समजलं. आता दक्षिण गोलार्धाच्या तुलनेत उत्तर गोलार्धामध्ये काय मित्रांनो वारे कसे वाहतात रे, बघा. काय क्वेश्चनचं काय चार्ट तो बघायचं का, कोणता चार्ट काढू, कोणता काढू, हा दिसतंय का, हा पुढे कमी दाब. अरे सूर्याचं कलण्यावरती ते डिपेंड असते ना, तापमान कमी जास्त असेल. लक्षात ठेवायचं. सूर्य कसा होतो, एका जागेवर स्थिर आहे का सूर्य, हा म्हणजे आता आपल्या इकडे दुपारी ऊन पडलं तर संध्याकाळी पण ऊनच असतं का, असतं. मग ते पण सूर्याच्या कलण्यावरतीच आहे ना. लक्षात काय ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचे, दाबाचे पट्टे लक्षात ठेवायचे. जास्त दाबाकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे होणार वळण म्हणजे काय, वारा. बरोबर आहे. मग इथं फक्त ध्यानात काय ठेवायचं, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे होणारी हवेची हालचाल म्हणजे वारा. ज्या दिशेकडून येत असेल ते तिचं काय त्याला नाव प्राप्त होतं. मग ईशान्येकडे येत असेल त्याला ईशान्येकडे, वायव्येकडे येत असेल त्याला वायव्य. समजलं का, एवढंच लक्षात ठेवा. बाकी काय जास्त त्याच्यामध्ये पीएचडी करत नका बसू, गरज नाही. कळलं. जे आहे महत्व, सगळ्यात पहिला वारा कोणता, दुसरा वारा कोणता, तिसरा वारा कोणता, संपला विषय. जास्त लोड घेत नसायचं, ध्यानात ठेवायचं. आता उत्तर गोलार्धाच्या तुलनेने दक्षिण गोलार्धामध्ये वारे वेगाने वाहतात, त्याचं कारण काय. उत्तर गोलार्धाच्या तुलनेने दक्षिण गोलार्धामध्ये वारे वेगाने वाहतात, त्याचं कारण काय, कोण सांगतंय, काय तापमान म्हणू नका, पीएचडी होईल त्याचं. हा कारण एक गोष्ट लक्षात ठेवायची, उत्तर गोलार्धामध्ये काय मित्रांनो, जमीन आहे, उंचवटा आहे, वाऱ्याला काय तयार होतोय, अडथळा तयार होतोय. तुलनेने दक्षिण गोलार्धामध्ये काय रे, काय समुद्र आहे, मग त्याला अडथळा आहे का. मग हे वारे कसे वाहतात, वेगाने वाहतात. मग या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना सुद्धा मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारची नावं दिलेली आहेत आणि त्यांच्यावरती आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. बरोबर आहे का, लक्षात ठेवायचं. बघा, दक्षिण गोलार्धामध्ये वारे वेगाने वाहतात, तर दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे, गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सकल अडथळा नाही, कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धामध्ये वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात. आणि त्यांचं स्वरूप बघा, 40 दक्षिण अक्षांशा पलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात या वाऱ्यांना म्हणतात गरजणारे 40. कसले गरजणारे 40. बघा, ज्यांना 40 मार्क पडतात, आता आपलं होत असते ते गरजत असतात काय, ते म्हणजे कोण असतात, गरजणारे 40. आणि 50 जे असतात मित्रांनो, 50 ते कळत असतात का, तर त्यांना माहित असतं पट्टा 52 लागतो पीएसआयचा वगैरे, त्याला 50 होईल का नाही होईल, त्यांना विचारलं किती मार्क आहे, ते 50 सारखं कळत असतं. कळते का, त्यांना माहित असतं ना, वर खाली होऊ शकतात, सेकंड केला काय होतं 50 48 होतं आणि कटा लागतो 49. त्यांना मार्क विचारले ते कसे असतात, खवळलेले असतात. बघा, गरजणारे काय असतात, ज्यांना कमी मार्क असतात सांगत असतात 40 आपल्याला काय होत नसते, पण गरजत असतात. गरजणारे 40. खवळणारे, या खवळणाऱ्या 50 ला म्हटलं जातं शूर पश्चिमी वारे. काय म्हटलं जातं, तिथं लिहा शूर पश्चिमी वारे. कसले वारे, शूर पश्चिमी वारे. ज्यांना काय म्हटलं जातं, खवळलेले 50. आणि मित्रांनो जे 60 वर असतात, ते 60 वर असतात ते कसे असतात रे, किंचाळणारे. 60 मार्क पडले सगळ्यांना पास, एसटी पीएसआय एसओ, बरोबर नाही. किंचाळणारे कोण असतात, 60. किंचाळणारे 60, खवळणारे 50. 40 म्हटलं तर गरजणारे 40. शूर पश्चिमी वारे म्हणजे कोणते, शूर असतात का, शूर असतात. 50 जरी असले, सेकंड केला काही होऊ शकतं, तरी पण ते अभ्यास करत असतात, कारण ते कसे असतात, शूर असतात. 50 वाले म्हटलं तर कसले, शूर पश्चिमी वारे. कसले, शूर पश्चिमी वारे. लक्षात ठेवायचं. खवळणारे म्हटलं तर कोणते, 50. गरजणारे, किंचाळणारे, जास्त करून किंचाळणारे कोणते असतील, वेगाने वाहणारे कोणते असतील. मग बघा, 40 50 आणि 60 वरती राजांनो तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. काय विचारलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न बघितल्याबरोबर तुम्हाला त्याची उत्तरं येऊ शकतात, एवढं ते सोपं आहे. तर ते बघायचं दिले का, गरजणारे 40, शूर पश्चिमी, उन्मत 60 आणि निर्वात पट्टा. बघायचं आहे तुमच्यासाठी महत्वाचं. काय उत्तर रे, लगेच बघितल्याबरोबर उत्तर आलं पाहिजे. बोला, गरजणारे 40 कुठे असतील, 40 वरती असतील. शूर पश्चिमी कुठे असतील, पुढे शूर पश्चिमी तुमचे 50. उन्मत 60 म्हणलं तर 60. डॉलर म्हणलं तर मित्रांनो शांत पट्टा आहे, तो 5 उत्तरेला आणि अक्षांश उत्तरेला दक्षिणला असतो. कुठे तो, विषुवृत्ताजवळ. लक्षात ठेवा, उत्तरे आहे म्हणजे अजून ते बघायचं आपल्याला, पण या तिघांच्या जोरावरती उत्तर आहे तुमच्या नोट्समध्ये आहे ना. विषुवृत्ताचा शांत पट्टा कशाला म्हणतात, कशाला म्हणतात, विषुवृत्तापासून किती 5 अक्षांश उत्तरेला आणि 5 अक्षांश दक्षिणेला, त्याला काय म्हणायचं, डॉलड्रम म्हणायचं. काय म्हणायचं, डॉलड्रम. काय म्हणायचं, डॉलड्रम. नाव लक्षात ठेवायचं. ड्रम बाजू दोन्ही बाजूने असतो ना, ड्रम वाजवायचा. इकडून किती 5 आणि इकडून किती, त्याला काय म्हणायचं, डॉलड्रम. ध्यानात ठेवा. ओके, सो या पट्ट्यावरती निर्वात पट्ट्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, तर ध्यानात ठेवायचे. आता हा खालचं सोडवत आहे, जमल का, प्रत्येकाला आलं पाहिजे. लावा सोडवा, काय उत्तर येईल, डॉलड्रम. डॉलड्रम किती ते कितीला असतोय, पण कितीला असतोय, कितीला असतोय, किती असतोय, 5 ला असतोय. मग इथं 5 ते 30 विचारलं तर कोणता वारा असेल इथं, कोणता असेल. बघा, तुम्ही याचा अर्थ अभ्यास करताय नाही करताय नीट बघितलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळ्यात पहिला विषुवृत्ताच्या खाली वारा कोणता लागला तुम्हाला, कोणता वारा लागला होता, इथं वारा दिसतो का पूर्वी तुम्हाला कोणता, हा नाही दिसत. अरे पूर्वीचं दुसरं नाव काय आहे, मग व्यापारी वाऱ्याचा पट्टा उत्तर घ्यायचं तुमचं, कळतंय का. 5 ते किती 30, मग कोणता वारा असेल हा, व्यापारी. आणि तेच का, व्यापारी नंतर दुसरा प्रति व्यापारी, तिसरा ध्रुवीय, पूर्वीय पश्चिमी. आणि इथं काही पूर्वी बघितलं जागलं. अरे हा कोणता वारा आहे, कुठला पूर्वी, हा कुठला ध्रुवावरचा आहे, लक्षात ठेवायचं. मग पश्चिमी वारा म्हणलं तर कुठं असेल मित्रांनो, तो कोणत्या वाऱ्याच्या उत्तरेला असू शकतो आणि कोणत्या वाऱ्याच्या दक्षिणेला असू शकतो, पूर्वी वाऱ्याच्या. बरोबर का, लक्षात ठेवा, आपल्यासाठी महत्त्वाचं. डॉलर म्हणलं तर किती असेल उत्तरेला दक्षिणेला, याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, डॉलड्रम म्हणायचं. काय म्हणायचं, डॉलड्रम. आता याचं उत्तर तुम्हाला सांगायचं, जे शिकला असाल तर लगेच उत्तर येईल, मला सांगायचं उत्तर. नकाशाला कळलं ना, लगेच कुठे आता आपण गरजणारे 40. मग गरजणारे 40 म्हणलं तर ते कसले व्यापारी वारे झाले, दिशांवरती प्रश्न. बघा, असे प्रश्न आले पेपरला.
नीट नीट वाचायचं. लगेच बघा, बघ त्याच्यात बघून जरी सांगितलं तरी चालतं, काय तरी बघ ना, नकाशामध्ये आहे तुमच्या किती एकच नंबर ऑनलाईन ऑनलाईन बरोबर सांगितलं. काय उत्तर यायला पाहिजे? वायव्येकडून आग्नेयेकडे. म्हणजे कोणता व्यापारी झाला? प्रति व्यापारी. कुठे दिसतात ते? कुठे दिसतात? 40. बघा इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं. व्यापारी का? कारण तुम्ही कधीपर्यंत बघितलं व्यापारी? 30 पर्यंत साधारण. मग प्रति व्यापारी कुठे असतील? एक कोणता वारा असेल प्रति व्यापारी मधला? वायव्य किंवा नैऋत्य. मग इथं कोणता आहे? 40 म्हणल्यावर वायव्य. कोणता आहे? अरे 40 ला कोणता असेल? व्यापारी असेल प्रति व्यापारी? एवढं सांगा मला. कोणता असेल? व्यापारी की प्रति व्यापारी? येतं कधी व्यापारी येईल का तुमचं उत्तर? लगेच डिलीट करायचं. कळलं पाहिजे. हे कधी कळेल तुम्हाला? 30 पर्यंत कोणता पट्टा आहे वरती खाली म्हटलं तर? बघा 5-5 ला कोणता पट्टा आहे? इथं नकाशात बघा तरी चालते. पहिला 5-5 ला कोणता आहे? कोणता आहे रे? डॉलर. बघा विषुवृत्तीय शांत पट्टा म्हणून ज्याला ओळखतात त्याचं नाव काय आहे? विषुवृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणेला किती असते तो? 5 अंशाला. बरोबर आहे का? याला काय म्हणायचं? बराच काळ जिथं आवाज शांत असलेले वारे वाटणे म्हणून त्याला म्हणायचं विषुवृत्तीय शांत पट्टा. ज्याचं दुसरं नाव काय? डॉलड्रम. काय म्हणायचं? डॉलड्रम. डॉलड्रम महत्वाचा आहे. पुढे महत्वाचा दुसरा मित्रांनो आयटीसीझेड. विषुवृत्तीय पट्ट्यामध्ये व्यापारी वारे एकत्रित येऊन नंतर त्यांना ऊर्ध्वगामी हालचाल प्राप्त होते. ऊर्ध्वगामी वरच्या दिशेने ज्या प्रदेशाचे वारे एकत्रित येतात त्यांना म्हणायचं आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीय भवन पट्टा. बरोबर आहे? आयटीसीझेड म्हणतात. लक्षात ठेवायचं. काय म्हणायचं? आयटीसीझेड असं म्हणतात. आणि या विभागामध्ये काही वेळेला अचानक वादळ होतात आणि मुसळधार पाऊसही होतो. हा डॉलड्रमचा भाग आहे. आणि याच्यामध्ये एक तिसरा महत्वाचा गोष्ट आहे. कसला अक्षांश? अश्व अक्षांश. कसला अक्षांश? अश्व. ज्याला हॉर्स लॅटिट्यूड म्हणतात मित्रांनो. कर्क वृत्त आणि मकर वृत्ताजवळ 25 ते 35 उत्तर आणि दक्षिण दरम्यान जास्त दाबाचा जो पट्टा असतो त्याला म्हणायचं अक्ष अक्षांश. काय म्हणायचं? कोणतं पत्ता लक्षात ठेवायचं? अक्षांश म्हणले किती ते किती? 25 ते उत्तरेला पण दिसेल का पट्टा? दक्षिणेला पण दिसेल का? कोणता पट्टा लक्षात ठेवायचा? 25 ते 35. याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे वन लाईनरला. कारण हे आकडे महत्वाचे आहेत. आता जुळून काय तुम्हाला? कमी भाराचा पट्टा, मध्य कटिबंधीय जास्त भाराचा पट्टा, उपध्रुवीय कमी भाराचा पट्टा आणि ध्रुवीय जास्त भाराचा पट्टा. वाचा पटकन बोलो. विषुवृत्तीय कमी भार काय रे? हो मी काय केला का डिफ्यूज? काय वाजते? इमर्जन्सी काय नाही ना? अडचणीचं काय नाही ना? काय उत्तर येईल? बघा या भागामध्ये वर्षभर सूर्याची किरणे प्रामुख्याने लंबरूप असतात. तो कोणता पट्टा असेल? कोणता? विषुवृत्तीय कमी भाराचा पट्टा. 1 ला 3 उत्तर आलं. मध्य कटिबंधीय जास्त भाराचा पट्टा म्हणलं किती पाहिजे? 25 ते 35. उपध्रुवीय कमी भाराचा पट्टा म्हणलं तर असायला पाहिजे. बघा आता एक गोष्ट इथं लक्षात ठेवायचं. ध्रुवीय जास्त भाराचा पट्टा म्हणजे इथं तापमान कसं असणार आहे? काय असणार आहे? वर्षभर 0 डिग्री पेक्षा कमी असणार. मग तुमचा ड कुठे रे? संपलं का उत्तर तुमचं? बघायचं असं असं बघून उत्तर करायचं. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. गरजणारे 40 शूर पश्चिमी उन्मत्त आणि शांत पट्टा. परत असाच प्रश्न सोडवा सोडवा. प्रत्येकाला आलं पाहिजे. गरजणारे 40 म्हणल्यावर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. हे सगळे गरजणारे किंचाळणारे शूर पश्चिमी कोणत्या बलादात दिसतील? उत्तरे दिसतील का? वन लाईनला प्रश्न टाकला कोणत्या बलादात? शूर पश्चिमी म्हणलं तर 50, उन्मत्त 60 म्हणलं तर आणि शांत पट्टा म्हणलं तर. पण डॉलड्रम उद्या आला तर लक्षात येईल का बाबांनो? डॉलड्रम आला तर बघा याच्यावरती आणखी बरेचसे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये आयोगाने प्रश्न विचारला होता व्यापारी वाऱ्यासंबंधी खालील वैशिष्ट्ये कोणती आहेत? पहिलं दिले की उत्तर बोलतात ते आग्नेय दिशेकडून वाहतात. दुसरं दिले उत्तर बोलतात ते ईशान्य दिशेकडून वाहतात. आणि तिसरं दिले की ते अत्यंत नियमित वाहतात. या तीन मध्ये दोन कोणते बरोबर पाहिजे रे? बघा पहिलं म्हणते की आग्नेय दिशेकडून वाहतात. बरोबर आहे का? आग्नेय दिशेकडून आहे का? चुकीचं आहे. कोणत्या दिशेकडून वाहतात? ईशान्य दिशेकडून वाहतात. कोणत्या दिशेकडून? ईशान्य दिशेकडून. बरोबर आहे का? कोणत्या दिशेकडून वाहतात? ईशान्य. अत्यंत नियमित आहे का? हा नियमितच आहे. अत्यंत नियमित आहे. पश्चिमी त्याचं दुसरं नाव काय? कोणतं? काय? त्याच्यानंतर दुसरा कोणता वारा आहे? कोणता? पूर्वीय. सगळ्यात खाली कोणता? पूर्वी येईल का पश्चिमी येईल? असा प्रश्न विचारलाय. खाली कोणता येईल? नंतर नंतर ध्रुवीय. कोणता आहे? ध्रुवीय. विसरायचं नाही. सगळ्यात उत्तरेला कोणता वारा आहे रे? ध्रुवीय. सगळ्यात दक्षिणेला ध्रुवीय. कोणता आहे? ध्रुवीय आहे. याच्यावरती लिहून घ्या म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. फक्त पृथ्वी बलावरती लक्षात ठेवायला लिहून घ्या. बाकी काय नाही लिहिलं तरी चालते. नई काय? नई आवा. नाही आवा. तुम्ही बोलवताय सगळं नाही आवा. नाही पाहुणे म्हणता आम्ही आवा. तुम्ही म्हणता नाही आवा. ध्रुवीय, नैऋत्य, ईशान्य, आग्नेय, वायव्य. का दिलं मी असं? कोण सांगते मला? तुम्हाला दिशा लक्षात ठेवायसाठी. कळलं? पट्टे लक्षात येतात तुमच्या लगेच पण तुम्हाला कधी कधी दिसत नाही. सगळ्यात वरचा कोणता? ध्रुवीय. दुसरा नैऋत्य प्रति व्यापारी. तिसरा ईशान्य व्यापारी. नंतर आग्नेय व्यापारी, वायव्य प्रति व्यापारी आणि ध्रुवीय ध्रुवीय. हा लक्षात राहिला? लिहून ठेवा. एका खाली लिहून घ्यायचं. का लिहायचं? कळलं असेल का? कळलं ना? फक्त लक्षात ठेवायचं. बाकी तुम्हाला 3 ते 3 का उत्तर विषुवृत्तापासून उत्तरेला दक्षिणेकडे चुकायचं नाही. लेक्चर वाढून घेणार मी 2-4 तरीके मला आपल्याला है ना? परीक्षा पुढे जायचं थोडंसं आपण आणखी शिकता येईल ना? चालेल ना? का नको? आपण तुम्हाला नंतर सायन्स शिकायचं. तुम्ही यायचंच नाही सायन्स म्हणजे असं होईल. हा पळून जाणार तुम्ही. खरं सांगतो कळेल तुम्हाला. तुम्ही काय होणार? पळून जाणार. पळून काय नाही. आपल्याला ना खरं जिल्हे पण घ्यायचे पण आपण ऑनलाईन घेऊ. चालेल ना? नाही खाली स्टुडिओमध्ये बस सगळे. दिलं का? काय दिलं? नाही आवा. नाही आवा. मग तुम्हाला मगाशी प्रश्न आला होता का? 40च्या दरम्यान कोणता वारा वाहतो? मग 40च्या दरम्यान कोणता वारा आहे? कोणता वारा आहे? वायव्य प्रति व्यापारी. लक्षात घ्यायचं तिथं. डॉलड्रमचा पट्टा कोणता आहे मग? 5 ते. मग मला सांगायचं मित्रांनो त्याच्यामधला अक्षांश हॉर्स लॅटिट्यूड कोणता आहे? 25 ते 35. 25 ते 35 त्याला कसं लॅटिट्यूड म्हणायचं? हॉर्स लॅटिट्यूड. विसरायचं नाही. झालं का लिहून? प्रत्येकाला क्लिअर का? तापमान कमी असेल तर वायुदाब. तापमान जास्त तर वायुदाब. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहतात. बरोबर आहे का? मग इथं महत्वाचं मान्सून निर्मितीमध्ये जमीन हा महत्वाचा फॅक्टर राहील का रे? राहील का? आता लक्षात ठेवायचं आपल्यासाठी आयोग्य आहे. आता पुढचा प्रकार आहे मित्रांनो तो म्हणजे तुमच्यासाठी महत्वाचा असलेला प्रकार. त्याचं नाव लक्षात ठेवायचं. तो म्हणजे कोणता आहे? स्थानिक वारे. कोणते? स्थानिक वारे कसे असतील रे? बघा जसे ग्रह वारे कसे होते अख्ख्या गावात येत होते. खाली आई वरली आई मधली आई. बरोबर नाही? ते कोणते वारे होते? कोणते वारे होते? आता दुसरा महत्वाचा वारा आहे तो म्हणजे स्थानिक वारे. कोणते वारे महत्वाचे? स्थानिक वारे. बघा मित्रांनो काही वारे कमी कालावधीत विशिष्ट अशा प्रदेशात निर्माण होतात आणि तेथे मित्रांनो ते वाहतात. बरोबर मर्यादित क्षेत्रात राहतात. हे म्हणजे कसले वारे झाले? स्थानिक वारे. जे कुठे दिसतात? फक्त एखाद्या विशिष्ट प्रदेशात दिसतात. आणि याला सारखा तुमच्या कंबाईनचा आवडता वारा आहे. राज्यसेवेचा आवडता वारा कोणता होता? ग्रही वारा आहे. कोणता आहे? ग्रही. पण कंबाईन वाल्यांचा आवडता वारा आहे
स्थानिक वारा, ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. विचारलेले आहेत. मग त्याच्यामध्ये बघा आयोगाचे आवडणारे पहिल्यांदा 5 देतो, जे तुम्हाला पाठ करायचे 5-6. चालेल का? पहिल्यांदा ते पाठ करा. बेसिक मध्ये त्याच्यावरती खूप वेळा प्रश्न आहे, तेवढा आलं तरी जिंकलं. त्यातला पहिला तो म्हणजे फॉन पर्वतातला फॉन वारा, जो आल्प्स पर्वतामध्ये राहतो, स्टार करायचं. त्याच्यावरती कंटिन्युअसली प्रश्न आहे. कशावरती? पहिला वारा कोणता आहे? फॉन वारा, जो मित्रांनो विशिष्ट असा स्थानिक वारा आहे. कोणत्या पर्वतात राहतो? आल्प्स पर्वतात वाहणारा वारा, ज्याचं नाव आहे फॉन. कोणता वारा आहे? फॉन. ध्यानात ठेवायचं. कोणता वारा आहे? फॉन. स्टार करायचं, लिहायचं. दुसरा महत्त्वाचा वारा लिहायचा मित्रांनो, तो म्हणजे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असलेला, तो आहे चिनूक. कोणता आहे? चिनूक, ज्याच्यावरती आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय. रॉकी पर्वतात वाहणारा वारा आहे. कोणता? रॉकी. रॉकी मध्ये वाहणारा महत्त्वाचा कोणता? दुसरा चिनूक. बरोबर आहे. कोणता? चिनूक. चिनूक हे काय रे? वाऱ्याचं नाव आहे, पण आणखी महत्त्वाचं. कसलं आहे? हेलिकॉप्टरचं आहे. कोणत्या देशाचं हेलिकॉप्टरचं ते? कोणाचं? अमेरिका. कोणा घेतलं आपण? अमेरिका. कोणाचं नाव दिलं त्याला? त्या चिनूक वाऱ्यावरून त्याचं नाव दिलेलं आहे चिनूक हेलिकॉप्टर. आपण कोणत्या देशातून घेतलेत? अमेरिकेतून घेतले. तर चिनूक लक्षात ठेवायचं मित्रांनो. तो कोणत्या पर्वतात राहतो? रॉकी. कोणत्या पर्वतात होतं? रॉकी पर्वतात वाहणारा वारा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, बोरा वारा ऐकल्या, ज्याच्यावरती तुमच्या पेपरला प्रश्न विचारलेला आहे. ग्रीस, ऍड्रियाटिक किनारा, इथं वाहणारा मित्रांनो जो वारा आहे, तो म्हणजे कोणता वारा आहे? बोरा. ऍड्रियाटिक किनारा करा. बोरा. तिसरा महत्वाचा आहे बोरा वारा. कोणता वारा आहे? बोरा. आल्प्स पर्वताच्या उतारावर इटली देशाच्या किनारी भागाकडे वाहणारा वारा आहे. थंड आणि कोरडा वारा आहे. कळलं? त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाचा आहे खामसीन. कोणता आहे? खामसीन. खामसीन म्हणजे कोणता आहे? सौदी अरेबिया. बघा चिनूक वाऱ्याला म्हणतात स्नो इटर्स. कसला इटर्स? स्नो इटर्स म्हणून त्याचा पण प्रश्न आहे. स्नो इटर्स म्हणजे बर्फ खाणारे वारे. म्हणजे बर्फ खातात का? म्हणजे वारा घामायला घेऊन बसलाय बर्फ आणि खातो, असं का? मग काय करत असेल बर्फ खाणारा? म्हणजे काय करतोय? बर्फ वितळवण्याचं काम करतोय. तो कोणता वारा आहे? चिनूक वारा. स्नो इटर्स त्याला म्हटलं. काय म्हटलं? स्नो इटर्स. स्नो म्हणजे काय? बर्फ. बर्फ खातात ना, आणि उष्ण वारा आहे. ते काय करतोय मित्रांनो? बर्फ वितळवण्याचं काम करते, त्याला म्हणायचं चिनूक. लिहिला का? तिसरा कोणता? बोरा. चौथा कोणता लिहिला? खामसीन लिहिला का? लिहा. खामसीन म्हणलं तर सौदी अरेबिया महत्वाचा आहे. पुढे सौदी अरेबिया मधला अतिशय महत्वाचा. तिसरा महत्वाचा मित्रांनो पाम्पेरो. कोणता आहे? पाम्पेरो. चौथा किती झाला? पाचवा ना? पाचवा. अर्जेंटिनामध्ये वाहणारा मित्रांनो हा एक महत्वाचा वारा आहे. अर्जेंटिनाच्या गवताळ प्रदेशामध्ये वाहतो. कोणता गवताळ प्रदेश? इथं आहे पंपास नावाचा गवताळ प्रदेश. कोणता आहे? पंपास नावाचा गवताळ प्रदेश. आणि या पंपास गवताळ प्रदेशामध्ये वाहणारा वारा कोणता आहे? पाम्पेरो. कोणता आहे? पाम्पेरो. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा वारा पाम्पेरो. जगामध्ये किती गवताळ प्रदेश महत्वाचे म्हणलं तर? ऐकले कधी? लिहून घ्या, पटकन लिहून घ्या. उत्तर अमेरिकेमध्ये असलेला मित्रांनो इम्पॉर्टंट लिहा, तो म्हणजे प्रेरी आहे. कोणता आहे? गवताळ प्रदेश. जोडा लावला तरी आला तर जगातल्या याच्यावरती वगैरे. उत्तर अमेरिका म्हणलं तर काय? प्रेरी. दुसरा महत्वाचा आहे दक्षिण अमेरिकेमध्ये जो आहे मित्रांनो गवताळ प्रदेश, त्याचं नाव आहे कोणता? पंपास. तिसरा महत्वाचा मित्रांनो आफ्रिकेमध्ये असलेला. त्याच्यानंतर चौथा आहे ऑस्ट्रेलियामध्ये असलेला. फेडल्या आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया डाऊन्स. डाऊन द विकेट म्हणतो आपण, डाऊन्स. त्याच्यानंतर लिहा मित्रांनो युरेशिया लिहा. युरेशिया म्हणजे कोणता भाग असेल? युरोप आणि आशिया. युरोप आणि आशिया. तर लिहू शकता स्टेपी. कसला? स्टेपी गवताळ प्रदेश आहे. स्टेपी, प्रेरी, पंपास, वेल, डाऊन्स. न्यूझीलंड मध्ये पण लिहू शकता कॅन्टनबरी. लिहायला गवताळ प्रदेश महत्वाचे. जोड्या लावायला इकडे तिकडे तुम्हाला विचारले तर लिहून ठेवा कुठं. गवताळ प्रदेश कॅन्टनबरी. न्यूझीलंड मध्ये लिहायला कॅन्टनबरी. कॅन्टन मलाच लिहू दे बाबा. काय काही लिहितात काही तर. पहिल्यांदाच ऐकलं म्हणते तो. केटलबरी लिहितो. तू काय लिहिलं? कॅन्टनबरी. कॅन्टीन आहे बरी. लिहिलं का? झालं? काय झालं? लिहा. लिहिलं? ऍटलांटिक किनारा लिहिला. बोरा लिहिला. बोरा. बोराच्या पुढे अजून ग्रीनलँड पण. कधी कधी जोड्याला ग्रीनलँड टाकलं तर वेगळं. ग्रीस, ऍटलांटिक किनारा आणि ग्रीनलँड. बघा पुढचा लिहायचा मित्रांनो हर्मॅटन. हर्मॅटन लिहिला तर कोणता? पश्चिम आफ्रिका. एका खाली एक लिहायचं बरं का? लिहा पटकन लिहा. काय लिहू? मागे यायचं नाही आपल्याला. लिहा हर्मॅटन. कोणता आहे? हर्मॅटन पश्चिम आफ्रिका. लिहा पटकन. लिहा एका खाली एक लिहा. दिलं का? दिलं का? त्याच्यानंतर पुढे लिहायचं बर्ग, दक्षिण आफ्रिका. काय? हर्मॅटन लिहिलं? एका खाली एक लिहायचे. सांगतो ते एका खाली नंतर तुम्हाला काय महत्वाचं. काय लिहिलं? हर्मॅटन लिहिला का? कोणता लिहिला? पश्चिम आफ्रिका. काय लिहिला? पश्चिम आफ्रिका. मलाच लिहायला लागते का? त्याच्यानंतर लिहा बर्ग. काय लिहा? बर्ग. बर्ग म्हटलं तर कोणता आफ्रिका? दक्षिण आफ्रिका. लिहा बर्ग दक्षिण आफ्रिका. सिरोको उत्तर आफ्रिका. बर्ग दक्षिण आफ्रिका. सिरोको. कोणता आहे? सिरोको म्हटलं तर उत्तर आफ्रिका. लिहिलं का? हर्मॅटन कोणता आफ्रिका? पश्चिम आफ्रिका. हर्मॅटन म्हटलं तर कोणता आफ्रिका? पश्चिम आफ्रिका. लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने ध्यानात राहायला पाहिजे. पुढे लिहायचं मिस्ट्रल. कोणता? मिस्ट्रल. लिहा मिस्ट्रल. स्पेन, फ्रान्स आणि भूमध्य सागराचा किनारी प्रदेश. मिस्टर मिस्टर नाही. मिस्टर नाही, आमचे मिस्टर. स्पेन, फ्रान्स, भूमध्य सागरी किनारी प्रदेश. लिहिलं का? झालं? पुढे झोंडा. कोणता? झोंडा. पेपरला झोंडा. झोंडा. झालं का? लिहिलं का? पंचमूर्ती. लिहिलं का? झोंडा. झोंडा अर्जेंटिना. अर्जेंटिना. झोंडा म्हणलं की अर्जेंटिना. गवताळ प्रदेश मध्ये चार वारा बघते आपण. गवताळ प्रदेश झालं तेवढ्या पुरतं बॉक्स करूया. वाऱ्यात लिहायचं बरं का? कोण नाही गवताळ प्रदेश. गवताळ प्रदेश तेवढ्या पुरते 4 काम महत्वाचे. गवताळ प्रदेश लुनो कॅम्पोज आहे ते, बाकीचे पण पार्कलँड आहे ते नाही महत्वाचे. जास्त महत्वाचे. कळलं? तर ते 5 लक्षात ठेवायचे तुमच्यासाठी महत्वाचे. कळलं? लिहिलं ना? कोण लिहिले मला? नाही का? तुम्ही लिहिले का?
आणि चिली व्यवस्थित लिहायचं ना, कसे सांगतो ते एवढं करायचं. अर्जेंटिना आणि चिली बस संपलं. किती किती लिहिले, किती झाले टोटल, किती एवढे 10 चांगले करतात का, करतात का? बाकीचे आहेत, बाकीचे वाचू शकता तुम्ही. सॅमून आहे इराण, स्ट्रोल आहे फ्रान्स, सदर बस्टो आहे ऑस्ट्रेलिया, लू आहे उत्तर भारतीय मैदान. हा सॅन्टाना एक महत्त्वाचा आपण त्याला ठेवा. पुढे हा सॅन्टाना कॅलिफोर्नियामध्ये वाढणारा वारा म्हणलं तर कोणता आहे? सॅन्ट आना नावाचा वारा आहे. हा सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. कळतंय का? ध्यानात राहायला पाहिजे. लिहिले पण आता काय करता, हा ठीक आहे. आता फक्त वरती प्रेस मार ना, त्या फक्त बॉक्स करायचा का उत्तर प्रदेश मध्ये पुढे तरी. हा समजलं का? मागचं दाखव सर पण बर्ग आणि सिरोको लिहा. लिहिलं ना बर्ग आणि सिरोको. सॅन्ट आना कॅलिफोर्निया. बोराच्या पुढे काय लिहिलं आहे सर ते? बोराच्या पुढे काय लिहिलं आपण? ऍड्रियाटिक किनारा, बरोबर. दुसरं ग्रीनलँड, काय लिहिलं? ग्रीनलँड. ग्रीस. झालं का? येऊ का सोडवायला? तोंडा लिहिलं ना? अर्जेंटिना आणि चिली, अर्जेंटिना आणि चिली. लगेच उत्तर आलं पाहिजे. लवकर. काय उत्तर येईल? काय उत्तर येईल? पृथ्वी बोल. उत्तर काय येईल? हा बरोबर. आपलं समजेल म्हणजे भाषा करायचं, काय करायचं नाही. पुढं कोणता? कशा उत्तर काढलं? चिलूक म्हटलं तर, चिलूक म्हटलं तर पुढं रॉकी, हर्मॅटन, पश्चिम आफ्रिका, झोंडा, चिली. चिली आणि दुसरा कोणता देश आहे? अर्जेंटिना. माझ्या प्रश्नाचं उत्तर आलं का बघा. झोंडा म्हटलं तर काय पाहिजे? कॉन म्हटलं तर, चिलूक म्हटलं तर, हर्मॅटन, काय उत्तर येईल? इझिली आलं. कुठचं सोडवायचं? बोरा, बुरान, मिस्टल, ट्रामॅन्टेना. कसं काढलं उत्तर? काय येत आहे? बोरा म्हटलं तर संपलं उत्तर, बरोबर आहे. दुसरं महत्वाचं मिस्टल म्हटलं तर, तुमचं मिस्टल म्हटलं तर आलं का दोघांवरती? बुरान म्हटलं तर लक्षात ठेवायचं मध्य आशियामध्ये वाहणारा. ट्रामॅन्टेना म्हटलं तर कुठेतरी लिहा. ट्रामॅन्टेना कधी जोडायला लागला, एखाद्या आला तर येते. कधी वर्ड लाईनला विचारलं तर ट्रामॅन्टेना म्हटलं तर कुठे यायला पाहिजे? ऑस्ट्रेलियामध्ये यायला पाहिजे. लक्षात ठेवायचं. ट्रामॅन्टेना म्हटलं तर ऑस्ट्रेलिया. समजते काय? माती मागचा झाला. हा कळतंय ना? बोरा वारा. त्याचा आपलं फक्त एकच माहिती, बोरा दगड मारा, वारा काढा. वाऱ्याने पडलेली बोरं घ्यायला का लागपणे नव्हते जा. तुम्ही डेंजर होते त्या कामाला. बोलायची गोष्ट ऐकली असेल तुम्ही. सोडवा रे. चिनूक, फॉन, लू आणि मिस्टल. चिनूक म्हटलं तर पुढे येईल रे. चिनूक म्हटलं तर पुढं संपलं का उत्तर? आता गाव गेलं बाबा. एकटं गेलं, आता गाव गेलं. मी चालू म्हणला फॉन म्हटलं तर लू कुठे रे? हा भारतात वाढणार. बोलायचं लूवरती अजून. भूमध्य समुद्र आणि युरोप म्हटलं तर मिस्टल. मिस्टलला मागाशी कोणती जोडी? कोणते? फ्रान्स. हा पाहिजे का माझा? फक्त डोकं चालवायचं, काही करायचं नाही. सोडवा 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 की हा सोडवा. काय रे? एकच बघायची एक. काय उत्तर? अजय, होय सलमान. कसं काय बरं? हा मग कसं उत्तर? उत्तर आपली किती जन्माची दिसते. कसा काय उत्तर येईल का बरं? येते हा सांगा. हा बरोबर. हा आमची शोध त्याच्यात मला सापडून गेला. तू नवीन वारा तयार केला काय? मोरे सिरो पैसे मोरे पण नाही देश आठवतं ना मराठीच करा. हा हा कशावर कळलं मॅडम? कशावर उत्तर काढलं? बरं दक्षिण आफ्रिका. वेगळं बघायची गरज आहे का? एक फक्त बघा ना दक्षिण आफ्रिका दिसतं. दिसतोय कोणता दिसतोय रे? बरं बरं उत्तर येते का? वेगळं बघायची गरज लागते का? अजिबात नाही. लक्षातच ठेवायचं. बरं म्हटलं तर दक्षिण आफ्रिका. उत्तर आफ्रिकेतला कोणता याच्यात? कोणता आहे? उत्तर आफ्रिका म्हटलं तर बरं म्हटलं तर दक्षिण आफ्रिका. मग डला 4 कुठे? संपलं उत्तर संपलं. मग माझं उत्तर एक आणि याच्यावरती आलं 4 वरती. समजलं? खामसी म्हटलं तर बघितलं होता कुठं? सौदी. हर्मॅटन म्हटलं तर होता कोणता आफ्रिका? आहे का पश्चिम आफ्रिका? आणि लक्षात ठेवायचं 4 म्हटलं तर दक्षिण आफ्रिका. 3 आफ्रिकेतले कळले का महत्वाचे? पश्चिम आफ्रिका म्हटलं तर हर्मॅटन. उत्तर आफ्रिका म्हटलं तर दक्षिण आफ्रिका. बरं कळलं? खामसी म्हटलं तर कोणता देश होता? सौदी अरेबिया. समजलं का बाबा? उत्तर यायला पाहिजे एक नंबर. पुढचं सोडवायचं. खालीलपैकी कोणत्या वारीला स्नो इटर म्हटलं जातं? स्नो इटर वारा कोणता आहे? बर्फ खाणारा वारा. गव्याला खातो का? नाही ना. बर्फ खाणारा म्हणजे काय करतो? वितळवण्याचं काम करतो. चिनू. कॉन म्हटलं तर कोणत्या कोणत्या पर्वताचा वारा आहे? कोणता? रॉकी पर्वताचा कोणता आहे? कोणता आहे? बोरा वारे या प्रदेशात वाहतात. सायबेरिया, सहारा वाळवंट, अॅड्रियाटिक समुद्र, अंटार्क्टिका. अंटार्क्टिका काय लिहिले? आयोग हुशार आहे कधी कधी. काय उत्तर यायला पाहिजे? अॅड्रियाटिक समुद्र. नाही लिहिलं म्हणा. अंटार्क्टिका लिहिलं ना? नाही लिहिलं म्हणा. आयोग डेंजर आहे. आयोग कसं लिहिलं ना? आयोग असं कुतुबुद्दीन आईबक कसं लिहिलं? आईबक असे कसं लिहिलं? आईबक म्हणजे आयोगाचा एक पेपर होता. एवढ्या जन्माच्या चुका केल्या होत्या. सांगा एवढ्या चुका होत्या. म्हणजे काहीच नव्हतं. सेन्स असं होता आयोगाचा एक पेपर. फ्रीचा राज्य सेवेचा फ्रीचा. पुढचा सांताना, सिरोको, बर्ग आणि ब्रिक फायटर. सॅन्टाना पुढे येईल रे. पुढे येईल सॅन्टाना म्हटलं तर सिरोको कोणता आफ्रिका? बर्ग म्हणल्यावर. आणि ब्रिक फायटर कोणता देश? ऑस्ट्रेलिया. होता तुमच्या नोट्समध्ये. ब्रिक फायटर म्हटलं तर कोणता? ऑस्ट्रेलिया. तिथं ब्रिक फायटर म्हटलं तर ऑस्ट्रेलिया. बुरान कुठं? बुरान मध्य आशिया. त्याच्या बुरान पण म्हणजे तुमचं लिहिलेलं पण झालं क्लिअर आणि हेच परत परत आले की चुकणार नाही. चुकणार हे चुकलं का बाबा? नाही ना. लिहिलं का तू? वैत नाही लिहित त्याच्यातच लिहितो साईडला सुधर की झाला. लिहा पटकन. झालं लिहून. मग ऑस्ट्रेलिया देशातला कोणता आहे रे? कोणता? ट्रामॅन्टेना. कोणता आहे? ट्रामॅन्टेना. थोडंसं जीवाला वळण द्यायचं बरं का? हा ट्रामॅन्टेना. नाही कधी कधी आपलं हे ना ब्रिक फायटर म्हटलं तर कुठं? चिनूक म्हटलं तर कोणता पर्वत रे? आल्प पर्वत म्हटलं की कोणता? कोणता? हो पश्चिम आफ्रिका आलं तर खाली नका बघू. कोणता? हर्मॅटन. उत्तर आफ्रिका आलं तर दक्षिण आफ्रिका आलं तर कोणता? बर्ग. कोणता? ऑस्ट्रेलिया आलं तर ट्रामॅन्टेना. मध्य आशिया आलं तर कोणतं? बुरान. कोणता? लू आलं तर लू. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. त्याचं नाव काय? लू. कोणता? लू. विसरायचं नाही. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. पंपेरो आलं तर पुढं अर्जेंटिना. झोंडा आलं तर अर्जेंटिना आणि चिली. बरोबर आहे का? ध्यानात ठेवायचं. बर्ग आलं तर खामसीन आलं
होतं ऑस्ट्रेलिया. पॅम्पेरो म्हणलं तर सॅमूम होतं. सॅमूम होतं. पुढं इराण. पुढे होतं इराण. विसरायचं नाही आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि सँट आला तर पुढं सँटाना कॅलिफोर्निया. कुठे येतं कॅलिफोर्निया. समजलं का? तरी मित्रांनो 2 4 1 3 बरोबर आहे का? 2 नंबर समजलं का? स्थानिक वारा कळाला का बाबांनो? प्रत्येकाला इथपर्यंत कळालं का? सर माझा एक प्रॉब्लेम आहे सर, मला ऑप्शन मध्ये उत्तर सांगता येतं पण कोणी डायरेक्ट प्रश्न विचारला तर नाही सांगता येत. मग कोणाला विचारून द्यायचं नाही. आपलं करायचं पुढे जायचं. कशाला लोकांचं बघत असतं? कोणाला म्हणायचं मला प्रश्न विचार किंवा आहे का नाही? कोणाला कशाला विचारून द्यायचं? आपलं येत नसेल आपलं करायचं. हे बघा मी काही गोष्ट लक्षात ठेवतो. बरेचसे कसं आहे माहिती का? लय हे नसतं आपल्याला. आपलं कळलं म्हणजे संपला विषय. लोकांना दाखवायचं आपल्याला ते बरी पुस्तक घेऊन रस्त्याने चालतं पाहिजे. तर मोठा पीएचडी करायला निघाला रस्त्याने हा चांगली जाडी पुस्तक हातात घेऊन कुठेतरी बाहेर गावाला सुद्धा गेलं ना 2 दिवस गेलं कसं पुस्तक घेऊन हातात घेऊन जाते गावात बुकाला पाहिजे दोन तिथंच काय करायचं दाखवायला लोकांचे. मग तेच तुम्हाला 4 वर्ष झालं की मग लोक विचारतात ना हा काय झालं काय करायचं काय हा का आहे का नाही केलं पाहिजे करायचं कसं काय करण्याचं हा आहे का? पण घेऊन जाणार पुस्तक घेऊन गावाला दाखवणार. कळलं आता नाही कळणार 4 वर्ष कळणार. म्हणजे विचारणार कुठं झालं तू एमबीबीएस कंप्लीट नाही मला एमबीबीएस नव्हतंच मला एमबीबीएस कंप्लीट. लोक हुशार हो लोक साहेब बघा तुम्ही साहेब म्हणतो तुम्ही गावाला गेला की साहेबीन सोयाबीन नाही सोयाबीन कळतंय का आपल्या त्याच्यामुळे बाबा लोकांना दाखवायचं नाही. आपल्याला कळलं का? लोकांना दाखवायचं का? जे काय असेल ते स्वतःसाठी असलं पाहिजे. कळलं का? जे येते नाही ते तुम्हाला कळलं पाहिजे. काही लोकांना दाखवायसाठी कळते. एखाद्या नोट्स पाठवली गावाला पाठवून देते पण ते खाली हुशार असते बाकीला देते हा असं नाही. सांगितलं स्वरूप कोण आहे तुमच्यात? तू स्वरूप आहे का? हाय स्वरूप आहे ओके स्वरूप हा सर स्टोरी सांगा. इथं अभ्यास बघा स्टोऱ्या सांगा. हे उरकत नाही आपल्या स्टोऱ्याला खतरनाक असतील आपल्याकडे. हे महत्वाचं आहे. कळलं समजलं का? वारा कळलं का? स्थानिक वारा समजलं. स्थानिक वारा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. लक्षात ठेवायचा आहे. कळते का? आपल्यासाठी महत्वाचं बघा पहिला आहे लू कसला वारा आहे रे? उष्ण आणि कोरडे वारे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहतात. हे वारे थरच्या वाळवंटी प्रदेशातून येतात. त्याला काय म्हणायचं? लू. बघा स्टेट बोर्डातला याच्यात येतं पेपरला. सिमू म्हणलं लक्षात ठेवायचा उष्ण कोरडा आणि विनाशकारी वारा तो सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतो. शक्तिशाली असल्याने कसे असतात? विध्वंसक. यातलेच कॉपी पेस्ट करून स्टेटमेंटचा प्रश्न बनू शकतो. लक्षात आलं पाहिजे. तिसरा महत्वाचा आहे चिलूक काय म्हणतात? विच मीन्स स्नो ईटर्स. काय म्हणतात? स्नो ईटर. लक्षात ठेवा उत्तर आणि कोरडा वारा वारे उत्तर अमेरिकेच्या रॉकी पर्वताच्या पूर्व उतरावून खाली वाहतात. परिणामी तेथील बर्फ वितळते त्यामुळे दऱ्यांमधील तापमानामध्ये काय होते? वाढ. त्याच्यानंतर बघितलं आपण मिस्टर कसला वारा आहे? थंड आणि कोरडा. स्पेन फ्रान्स आणि कोणता? भूमध्य सागराच्या किनारपट्टीचा प्रदेशात वाहतात. अल्प पर्वतावरून येतात वारे थंड वाऱ्यामुळे किनारलगतच्या तापमानात घट होते. त्याच्यानंतर बघितलं कोणता रे? बोरा लक्षात ठेवायचं. बोरा म्हणलं कसला वारा आहे? थंड आणि कोरडा वारा. त्याचं नाव बोरा. अल्प पर्वताच्या उतरावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे वारे वाहतात. तो म्हणजे कोणता आहे? वारा. बोऱ्याला कोणता देश दिला रे? ग्रीनलँड. अजून दुसरा कोणता? ग्रीस. आणि तिसरा ॲड्रियाटिक किनारा. लक्षात ठेवायचं. पुढे वाहतात मित्रांनो इटली देशाच्या किनारी. इटली आला तर त्याची इटली पण ऍड करा. तो थंड आणि कोरडा वारा पंपेरो हा दक्षिण अमेरिकेतल्या पंपास उत्तर प्रदेशात दिसतो. तो कोणता वारा आहे? पंपेरो. विशेषतः कोणता देश आहे पंपेरो म्हणल्यावर? कोणता? अर्जेंटिना. लक्षात ठेवायचं. आणि फॉन वारा म्हणलं तर कोणत्या पर्वतात वाहतो? आल्प्स पर्वताच्या उत्तर भागामध्ये वाढणारे वारे. आणि तुम्हाला जेवढे लिहून दिले तेवढे सगळे चांगले करायचे. त्याच्यावरती आयोग आपल्याला प्रश्न विचारतो. कळलं का? फॉन वरती चिलूक वरती आतापर्यंत लय प्रश्न आले. जोड्या लावला ते उत्तर येते. कारण का? फॉन म्हणलं तर कोणता? आल्प. चिलूक म्हणलं तर रॉकी. कोणता? रॉकी. लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं आहे. कोणत्या स्टेट बोर्डमध्ये 6वी 7वी असेल बघा 6वी असेल. ओके आता पुढे जायचं मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचं आहे. पुढे म्हणजे तिसरा आहे मित्रांनो वाऱ्याचा प्रकार तो म्हणजे हंगामी वारे. पहिला वारा कोणता बघितला? कोणता? ग्रहीय. दुसरा कोणता? आता तिसरा वारा हंगामी वारे. कसले वारे? हंगामी. कसे असतील हंगामी म्हणल्यावर? कसे वाहतील? हंगामापुरते वाहतात. सगळे एवढं ऐकायचं तुम्हाला. त्याच्या पुढचं नका सांगू सगळं गाव. बरं कसले कोणत्या हंगामापुरते? विशेषतः हंगामापुरते वाहतात त्याला काय म्हणायचं? हंगामी किंवा ज्याला दुसरं नाव म्हणजे मोसमी वारे. कसले वारे? मोसमी. बघा मित्रांनो जमीन आणि पाणी यांच्या ऋतूनुसार स्टेट बोर्डात टाकलं का कमी अधिक तापण्यामुळे मोसमी वारे निर्माण होतात. उन्हाळ्यामध्ये मोसमी वारे समुद्रावरून जमिनीकडे आणि हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. हे एक्सप्लेन करून सांगायचं मला सांग. म्हणतात की उन्हाळ्यामध्ये मोसमी वारे समुद्रावरून जमिनीकडे आणि हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. कारण काय असेल? परत एकदा काय? तापमान. कमी तापमान असेल तर दाब जास्त दाबाकडून कमी दाबाकडे होणार. बरोबर आहे का? मग हिवाळ्यात काय असतं? तापमान काय असतं हिवाळ्यामध्ये? तापमान मग जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहतात का? जमिनीवर तापमान कसं असणार आहे? हिवाळ्यामध्ये जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. बरोबर आहे का? मग जमिनीवरती तापमान कसं असेल? दाब कसा असेल? वाऱ्याचं वहन कसं असेल? जास्त दाबाकडून वारे वाहताना जमिनीकडे पुढे वाहतील समुद्राकडे वाहतील. त्या तुलनेने उन्हाळ्यात जर बघितलं तर मोसमी वारे कुठून वाहतात रे? समुद्राकडून. जमीन आणि समुद्र इथं महत्वाचं आहे. लक्षात ठेवायचं. काय महत्वाचं इथं? जमीन आणि समुद्र. कळते का? जमीन तापली समुद्राचं पाणी तापलं तर त्याच्यामुळे जास्त दाब तयार कमी दाब तयार. लक्षात ठेवा. आग्नेय आशिया पूर्व आफ्रिका उत्तर ऑस्ट्रेलिया या प्रदेशांवरती मोसमी वाऱ्यांचा विशेष परिणाम होतो. भारतीय उपखंडात उन्हाळा आणि हिवाळा ऋतूवरती मोसमी वाऱ्यांचा प्रभाव होतो. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात उन्हाळा आणि हिवाळा याशिवाय पावसाळा आणि मान्सून परतीचा काळ असे ऋतू तयार होतात. लक्षात ठेवायचं. हंगामी वाऱ्यांमुळेच भारतामध्ये ऋतू तयार होतात. आणि भारतामध्ये जसे जगामध्ये 2च ऋतू एक म्हणजे उन्हाळा दुसरा हिवाळा. कोणता? उन्हाळा. आणि भारतामध्ये किती ऋतू तयार होतात? किती? 4. किती? तुम्हाला रेग्युलर माहिती असेल. उन्हाळा पावसाळा हिवाळा ते नाही. उन्हाळा पावसाळा हिवाळा आणि 4था मान्सून परतीचा काळ. म्हणजे किती ऋतू तयार होतात? 4. किती तयार होतात? किती होतात पाठीमागचा? उन्हाळ्यात तुला काय खायला मिळतं सांग बरं? कुल्फी गारीगार. कळलं? आपल्यासाठी महत्वाचं आहे. हंगामी वाऱ्यामुळे मित्रांनो किती तयार होतात ऋतू? किती ऋतू तयार होतात? सर्वसाधारणरित्या आपल्या इथं पावसाळा म्हणलं तर कोणता कालखंड असतो ऋतूचा? पाठीमागचा जून ते त्याच्यानंतर मधला जो कालखंड आहे तो मित्रांनो कशाचा असतो? कशाचा? हिवाळा कधी असतो? कधी? ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी. त्याला काय म्हणायचं? हिवाळा म्हणायचं. ओके. त्याच्यानंतर कोणता ऋतू असतो? उन्हाळा कधी असते? फेब्रुवारी ते म्हणजे सर्वसाधारण त्याचे 3 ऋतू म्हणतात. 3 ऋतू कोणते? उन्हाळा पावसाळा हिवाळा. पावसाळा म्हटलं तर जून ते सप्टेंबर. बरोबर आहे? ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पर्यंत हिवाळा. आणि मग उष्णतेचा जो कालखंड फेब्रुवारी ते मे पर्यंत कोणता आहे? उन्हाळा. सर्वसाधारण मित्रांनो हे झाले 3 ऋतू. बरोबर आहे का? पण आपल्यासाठी मान्सूनमध्ये किती ऋतू पडतात? कोणते? उन्हाळा हिवाळा पावसाळा आणि कोणता?
मान्सून परतीचा काळ. तर याच्यावरती आपल्याला डिटेलमध्ये बोलायचं, इथं लक्ष द्यायचं, बरोबर आहे. आता मित्रांनो, इथं मान्सूनमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये दोन मान्सून महत्वाचे, एक नैऋत्य मान्सून वारे आणि दुसरा म्हणजे कोणता, ईशान्य मान्सून वारे. भारताला सर्वसाधारणतः कोणत्या पावसापासून म्हणजे कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो, तर कोणत्या, बघा, नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून भारताला पाऊस मिळतो. किती टक्के पाऊस मिळतो टोटल, 85%. महाराष्ट्र असेल किती टक्के, 85% पाऊस हा कुणामुळे मिळतो, नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मिळतो. ध्यानात ठेवायचं. आयोगाने असा पण प्रश्न विचारलाय, भारतात नैऋत्य मोसमी वारे कोणत्या भागातून भारतात प्रवेश करत असते, कोणत्या रे, केरळमधून, कोणता, इकडे कोणता समुद्र आहे, आणि इकडे मित्रांनो बंगालच्या उपसागर. तो भारतामध्ये जर यांचा प्रवेश बघितला तर कोणत्या दोन भागातून, एक म्हणजे अरबी समुद्र आणि दुसरा म्हणजे बंगालचा उपसागर. लक्षात ठेवायचं, बंगालचा उपसागर तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि याच्यावरतीच मित्रांनो आपल्याला डिटेलमध्ये बोलायचं आहे. लक्ष द्या. आता उद्याचं पण लेक्चरमध्ये पर्जन्य घ्यायचं ना, पर्जन्य महत्वाचं आहे तुमच्यासाठी, उत्तर आली पाहिजे. नैऋत्य मोसमी वारे भारतात दोन मार्गांनी प्रवेश करतात. कोणत्या दोन मार्गांनी रे, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर, या दोन मार्गांनी काय करतात ते भारतामध्ये प्रवेश करतात. आता तुम्हाला पहिल्यांदा बघायचं नैऋत्य मोसमी वारा आणि दुसरा बघायचा मित्रांनो ईशान्य मोसमी वारा. बघा, मोसमी वारे म्हणजे काय आहे, तर मोसमी वारे म्हणजे मित्रांनो ठराविक, बघा, मोसमी वाऱ्यापासून आपल्याला पाऊस मिळतो. मौसम या शब्दाचा अर्थ होतो ठराविक काळ. काय होतो, ठराविक काळ किंवा हंगाम. हे जे दिले ना स्टेट बोर्डातले बघा, ठराविक काळ किंवा हंगाम, पण कसल्या स्टेट बोर्डातले, जुन्या, आणि हे जुन्या लाईनी पेपरला येतात. मौसम या शब्दाचा अर्थ काय होतो, ठराविक काळ किंवा मौसम. हा शब्द कोणत्या भाषेचा शब्द आहे, कोणत्या कोणत्या सांगा, अरबी. कोणत्या आहे, अरबी भाषेतला आहे. लक्षात ठेवायचं. हे वारे विशिष्ट काळात वाहतात म्हणून त्यांना मोसमी वारे म्हणतात. काय म्हणतात, मोसमी. सो मान्सूनची निर्मिती, त्याच्यामध्ये पहिला नैऋत्य मोसमी वारा. मान्सूनचा अर्थ होतो दुसऱ्या स्टेट बोर्डानुसार ऋतूनुसार बदलणारे वारे म्हणजे कोण, मान्सून. मान्सून म्हणजे आपण बघितलं ठराविक काळ किंवा हंगाम. त्याच्यातला पहिला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे नैऋत्य मोसमी वारा. बघा, उन्हाळ्यात भारताच्या उत्तर आणि वायव्य भागात भूभागावर तापमान कसं आहे मित्रांनो, उन्हाळा म्हणल्यावर जास्त, त्यामुळे वायुदाब कसा असेल मग, बघा बेसिक लगेच क्लॅरिटी येते. वायुदाब जास्त असेल, सॉरी, तापमान जास्त असेल तर वायुदाब, तर दक्षिणेकडच्या महासागरावरती तापमान कसं आहे मित्रांनो, कमी, तर साहजिकच वायुदाब कसा असणार आहे, वायुदाब जास्त आहे. मग या मित्रांनो महासागरावरील जास्त वायुदाबाच्या प्रदेशाकडून भूभागावरच्या कमी वायुदाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहतात. त्यांची दिशा नैऋत्यकडून ईशान्येकडे असते. त्यांना काय म्हणायचं मग, नैऋत्य मोसमी वारे. काय म्हणायचं, बघा, नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या संदर्भात बघत असताना जमिनीवरती तापमान कसं असणार आहे, कसं असणार आहे, कसं असणार आहे, जास्त. साहजिकच दाब कसा असणार आहे, दाब कसा असणार आहे, त्या तुलनेने महासागरावरती जर बघितलं तर तापमान कसं आहे, कसं आहे, कमी आहे. आणि दाब कसा असणार आहे, दाब कसा असणार आहे, मग या जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जे काय होणार वाऱ्याचं वहन आहे त्याला काय म्हणायचं, नैऋत्य. कारण यांची दिशा कोणती आहे, नैऋत्यकडून. म्हणजे आपण बघितलं की ज्या दिशेकडून जो वारा येतो त्याला त्याचं नाव दिलं जातं, बरोबर आहे का. मग याची येण्याची दिशा कोणती आहे, कोणत्या, नैऋत्य. म्हणून याला काय म्हणायचं, नैऋत्य मोसमी वारे. आणि याच्यावरती आपल्याला प्रश्न आहे, कारण याच्यापासूनच मित्रांनो भारताला पाऊस मिळतो. सगळ्यात जास्त पाऊस कोणत्या वाऱ्यापासून मिळतो, तर नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून भारताला काय मिळतो, पाऊस मिळतो, पर्जन्य मिळतं. लक्षात ठेवायचं. आणि याच्यावरतीच मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्रावरती प्रश्न विचारले आपल्याला. तुम्ही जर नीट बघितलं याच्यावरती कसे प्रश्न बघितले, कारण मित्रांनो याचं वहन जर बघितलं कोणत्या दिशेकडून येतो वारा, कोणत्या दिशेकडून येतोय, नैऋत्य. मग नैऋत्यकडून मित्रांनो ज्यावेळेस भारतामध्ये प्रवेश करतो तो प्रामुख्याने कोणत्या समुद्रावरून प्रवेश करतोय, महाराष्ट्राच्या बाजूने म्हणलं तर कोणत्या रे, अरबी समुद्रावरून प्रवेश करतो. अरबी समुद्रावरून प्रवेश केल्यानंतर त्याला मित्रांनो जो काय आडवा लागतो तो कोण लागतो रे, कोण लागतो, महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर इथं कोणी त्याच्या वाटेमध्ये अगडबंब देहाचा बगडबंब लख्या म्हणलं तर कोण आडवा येतो त्याला, कोण येतोय, सह्याद्री. आणि मग मित्रांनो सह्याद्रीला काय केलं तर ते बाष्पीय ढग काय केलं तर सगळे वाऱ्याचं अडवले जातात. आणि इथं जे पडणारं पर्जन्य आहे ते कसं रे, कोणते, कसं, जास्त की कमी. इथं मित्रांनो जो काय पर्जन्याचा प्रदेश आहे त्याला काय म्हणतात, जास्त पर्जन्याचा प्रदेश, जास्त पर्जन्याचा प्रदेश. आणि पूर्वेकडची जी बाजू आहे त्याला काय म्हणतात, पर्जन्य, पर्जन्य छायेचा प्रदेश. मग मित्रांनो जर तुम्हाला विचारलं हे कोणत्या पावसाचं वैशिष्ट्य, तर कोणत्या पावसाचं वैशिष्ट्य आहे, पाऊस म्हणलं तर हा पाऊस आहे प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस. कोणता आहे, प्रतिरोध पर्जन्य. मग कोकणामध्ये कोणतं पर्जन्य पडतं, कोणतं पर्जन्य पडतं, प्रतिरोध पर्जन्य पडतं. मग तुमच्या आयोगाचा प्रश्न आहे पर्जन्य छायेचा प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या भागाचा समावेश होतो. मग पहिला भाग म्हणलं इथं कोणता येतो, लगेच लगेच कोणता येतो, पश्चिम. मग आयोगाने तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला, सर्वात जास्त पर्जन्य महाराष्ट्रात म्हणलं कुठे आहे, मग कुठे, कोकणामध्ये सर्वात जास्त पर्जन्य. क्रमांक 2चं पर्जन्य म्हणलं तर महाराष्ट्र कुठे, कुठे, विदर्भाला दोन्ही शाखांपासून पाऊस पडतो त्याच्यामुळे दोन्ही, बरोबर आहे का. 2 नंबरचं पर्जन्य कुठे आहे, विदर्भात आहे. लक्षात ठेवायचं. 1 नंबरचं पर्जन्य कुठे आहे, कोकणात. 2 नंबरचं पर्जन्य पूर्व विदर्भ. त्याच्यानंतर मित्रांनो इकडून पावसाचं प्रमाण काय होतं इकडे जाताना, काय होत जाते, आणि इकडून पावसाचं प्रमाण इकडे जाताना कमी होत जाते. सगळ्यात कमी पाऊस म्हणलं तर कोणत्या भागात आहे, मराठवाड्यामध्ये काय आहे, सर्वात कमी पर्जन्य आहे. कोणत्या भागात सर्वात कमी पर्जन्य आहे, मराठवाड्यामध्ये सर्वात कमी पर्जन्य आहे. पण जर तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारला, बरोबर आहे, सर्वात जास्त पर्जन्य भारतात महाराष्ट्र कुठे पडतं म्हणलं तर कोकणामधलं कोणतं ठिकाण. मग मित्रांनो चेक करायचं, 4 वेळा तुमच्या पेपरला प्रश्न गेलाय, महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्य कुठे पडतं, कुठे पडतं, आंबोलीला पडतं, बरोबर आहे. आयोगाने प्रश्न विचारलाय कोकणात कोणत्या प्रकारचं पर्जन्य पडतं, 3 वेळा प्रश्न आहे. कोणतं, कोणतं पडतं, प्रतिरोध पडतं. एवढा भारतामध्ये जगामध्ये सर्वाधिक पर्जन्य पडतं ते कोणतं पडतं, प्रतिरोध पडतं. कारण तुम्ही बघितलं की ही लाईन तशीच जाते, परत इथं मित्रांनो सातपुडा येतो, वरती बिंदू येतं, वरती येतं आरवली. म्हणजे सगळं काय झाली, चल लाईन झाली. आणि हे वारे जे येतात ते सगळे काय झाले तर मित्रांनो इथं अडवले जातात आणि इथं पाऊस पडतो. भारतात पडणारं पर्जन्य सुद्धा कोणत्या प्रकारचं आहे, प्रतिरोध. जगामध्ये पर्जन्याचे एकूण प्रकार पडतात 3. किती पडतात, 3 प्रकार पडतात. जगामध्ये पडणारे पर्जन्याचे प्रकार म्हणलं तर 3. आणि सर्वात जास्त पडणारा पाऊस म्हणजे कोणता आहे, प्रतिरोध. इथं नावातच उत्तर आहे. प्रतिरोध म्हणजे काहीतरी रोध निर्माण झालाय का, मग इथं मित्रांनो सह्याद्रीचा त्याला रोध निर्माण झालेला आहे, तो म्हणजे कोणता आहे, प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य. मग तुम्हाला पेपरला चेक करा, एवढे प्रश्न विचारले त्या पावसाच्या प्रमाणावरती. कोकण 1 नंबर, विदर्भ 2 नंबर, 3 नंबर म्हणलं तर पश्चिम महाराष्ट्र, 4 म्हणलं तर मराठवाडा. आणि जर मित्रांनो याच्यावरती चेक केलं तर एवढे सारे प्रश्न आपल्याला महाराष्ट्राच्या रिलेटेड विचारले. जसा भारत महत्वाचा तसा आपल्यासाठी महाराष्ट्र सुद्धा महत्वाचा आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितला तर मित्रांनो प्रतिरोध प्रकारचा पाऊस समुद्रावरून किंवा प्रामुख्याने म्हणलं तर मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात, त्याच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतांगामुळे ते अडवले जातात आणि पर्वताला अनुसरून ते उर्ध्व दिशेने जाऊ लागतात. साहजिकच अडवल्यानंतर ते काय होते, वरती जाते. आणि तुम्हाला माहिती उंचावरती गेले त्यांना थंड हवा लागली की ते काय होतं मित्रांनो, प्रसरण पावतात का नाही, काय होतं मित्रांनो, सांद्री भरून पाऊस पडतो. म्हणजे पाऊस पडतो म्हणजे त्याला कसल्या प्रकारचा पाऊस म्हणायचा, सांगा. तापमान कमी होतं त्यातील बाष्पांचं सांद्री भरून कोण पाऊस पडतो, कसला पाऊस झाला, प्रतिरोध. मग महाराष्ट्रात भारतात पडणारा पाऊस म्हणजे कसल्या प्रकारचा आहे, कसल्या प्रकारचा आहे, प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे. लक्षात ठेवायचा आहे कसला पाऊस आहे तो, प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये पर्जन्य त्याचे प्रकार आणि महाराष्ट्र अख्खा बघायचा आहे, त्याच्यामुळे उद्याचं लेक्चर मिस करू नका, कळलं. अल निनो ते पडून कोण टाकलं रे, प्रश्न सोडवायचा बघा वरचा. 14 नंबरचं उत्तर काय येईल, सोडवा. 14 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय येईल,
पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्य आहे? कोणते आहे? भारतातील एकूण पर्जन्यपानापैकी दक्षिण पश्चिम मोसमी पावसाचं योगदान किती आहे? दक्षिण पश्चिम म्हणजे कोणता झाला? हे कळून घ्या बरं का, त्या दिवशी सांगितलं दक्षिण पश्चिम म्हणजे कोणता झाला? नैऋत्य मोसमी वारे झाला. काय उत्तर पाहिजे मग? 80 ते 90. बघा बाकी महत्वाचं आहे. कोणत्या प्रकारचं पर्जन्य वारा येत असलेल्या पर्वत उतारावरती आढळतं? होतं वारा येत असलेल्या पर्जन्य पर्वत उतारावरती आढळले कोणतं असतं? प्रतिरोध. भरपूर सारे प्रश्न मित्रांनो याच्यावरती तुम्हाला विचारलेले आहेत. आपल्याला ते सगळं बघायचं आहे. तुमच्या बाजूने क्लिअर करा. हा पण प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राच्या कोकणच्या प्रदेशात पडणाऱ्या पावसासंबंधी कोणतं विधान बरोबर आहे? कोणतं रे? कोकणात कोणता पाऊस पडतो? कोणता पडतो? प्रतिरोध पडतो. लक्षात ठेवायचं बघा. असे प्रश्न वार्षिक. आणि हाच प्रश्न ना आज तुमच्या आताची झाली गडबडची मेन 2023 हाच प्रश्न तशाला तसा कॉपी पेस्ट आहे. याच्यातले पर्याय सुद्धा नाही बदलले. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. कोकणात काय असेल सर्वात जास्त? सगळ्यात जास्त पाऊस कुठे असेल? मग कोकणामध्ये 1 नंबरला काय येईल? इथं 4 इथं 4 आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर विदर्भात किती असेल रे? 110. 2 नंबरचा पाऊस. मग 2 नंबरचा पाऊस कुठे दिसतोय? आपलं उत्तर माझं कळलं का? सेम पॅटर्नचे प्रश्न, सेम पॅटर्न मित्रांनो याच्यावरती प्रश्न उद्याच्या लेक्चरमध्ये दाखवतो तुम्हाला. पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? कोणता पडत असेल? बरोबर आहे. हे बघा मुंबई रत्नागिरी सावंतवाडी अलिबाग. कारण तुम्ही इथं ट्रिक्सने एक गोष्ट बघितली. काय बघितली रे? दक्षिण कोकणामध्ये पर्जन्याचं प्रमाण, उत्तरेकडे जाताना पर्जन्याचं प्रमाण काय होत जातं? आठवते ना? काय लक्षात ठेवायचं सांगितलं आपण? आंबोली. बरोबर आहे. महाराष्ट्राचं चेरापुंजी म्हणजे कोण? उत्तरेकडे जाताना पावसाचं प्रमाण काय होत जातं? तर उद्याच्या लेक्चरमध्ये पर्जन्य अख्खं बघायचं, महाराष्ट्र अख्खा बघायचं. त्याच्यामुळे लेक्चर मिस करायचं नाही. राहिले आता इन 3.5 कळतंय का? त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. कारण यांच्यावरती प्रश्न विचारतात. मी संकीर्ण सुद्धा 1-2 लेक्चर घेणार. कारण संकीर्णमध्ये कुठेतरी मग छोट्या मोठ्या गोष्टी पेपरला विचारल्या जातात. काही पण असतं म्हणजे जसं की अंटार्क्टिकावरती भारताचे काही केंद्र आहेत बरोबर आहे का? संशोधन केंद्र आहे का कोणते एखादं नाव? मैत्री. वा क्या बात आहे. अजून हा दक्षिण बरोबर सांगते कोणत्या? कोण सांगते? कोणते सांगता? काय गंगा? दक्षिण गंगोत्री. कोणत्या? गंगोत्री आहे कळतंय. तर त्या गोष्टी सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. असे छोटे मोठे कारण त्याच्यावरती प्रश्न येतात. कळलं? निर्वाचन आंदोलन कुठे चाललंय? हा लक्षात ठेवायचं, सगळं बघायचं. ठीक आहे, थांबू इथं. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये मिस नका. मॅपिंग केव्हा घेणार? आता घेणार मॅपिंग पण घ्यायचं आपल्याला. ऑनलाईन होईल पण मॅपिंग. आता एक 3-4 लेक्चर वाढून घेतो आपण. कारण कसं आहे बाकी काय अडचण नाही. लेक्चर टॉपिक बघून पळून जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. आपल्याला जर चालली पळून जातात. ऑनलाईन पण बघायचं. याला हालता येणार नाही इथून. कोणतं टेस्ट काय